श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रचंड महाकाय कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रविशुक्र बृहस्पति पंचयताने स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता तुझी तुदेव श्री रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः। कुंडलिकावद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः। निर्दळोनी वाळीसी सदार राज्य सुग्रीवासी द्यावया श्रीराम उल्लासी मित्र कार्यासी अवंचक। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। असणाऱ्या प्रभू रामचंद्राला राजा सुग्रीवाचं वचन ऐकून त्या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि कवा एकदा असणाऱ्या मित्राचं कार्य त्या ठिकाणी करतोय म्हणून वंचक असणारी अवस्था प्रभू रामचंद्राची झाली। म्हणजे तत्परता त्या ठिकाणी दाखवू लागले। स्वतःचं कार्य परत झालं तरी चालेल पण आधी मित्राचं कार्य नंतर आपलं कार्य त्या ठिकाणी करावं असं प्रभू रामचंद्रांनी विचार केला आणि असणाऱ्या राजा सुग्रीवाची जी असणारी पत्नी आहे त्या ठिकाणी ज्या भावानं वाळीने हिरावून त्या ठिकाणी घेतलेली आहे त्या वाळीचा असणारा अनंत त्या ठिकाणी करायचा आणि असणाऱ्या राजा सुग्रीवाला त्या ठिकाणी किष्किंधेच्या राज्यासहित त्याची असणारी पत्नी त्या ठिकाणी आणि सुग्रीवाला परत त्या ठिकाणी करायची असा विचार असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी केला। स्वकार्य सांडोनिया मागे मित्र मित्र कार्यार्थ लगवेगे श्री रघुनाथ धावे अंगे साह्य सर्वस्वे शरणागत। मग त्या ठिकाणी असणाऱ्या साह्य म्हणजे असणाऱ्या शरणागताला संपूर्ण साह्य त्या ठिकाणी करायचं। आपलं कार्य नंतर बघायचं आधी जो शरण आलेला आहे त्याला असणारं त्याचं असणारं कार्य त्या ठिकाणी करायचं म्हणून असणारे प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी म्हणले मित्राचं कार्य करण्यासाठी शरणागताचं कार्य करण्यासाठी तत्पर म्हणले झाले। श्रीराम विचार करी शुद्ध हे तव दोघे सखे बंधू कापडला द्वेष संबंधू पुसत। मग पुन्हा असणाऱ्या प्रभू रामचंद्राला म्हणजे त्या ठिकाणी मनामध्ये एक विचाराला शंका आली हे तर सख्या आईची दोन लेकरं आहेत असणारा वाळी आणि सुग्रीव त्या ठिकाणी। मग हे सख्खे बंधू त्या ठिकाणी असताना सख्खे भाऊ असताना त्या ठिकाणी दोघांमध्ये वैर पडण्याचं काय कारण त्या ठिकाणी असावं? कशामुळे असणाऱ्या दोघांमध्ये भांडण होऊ लागलं? कशामुळे असणारं वैर त्या ठिकाणी निर्माण झालं असावं असा विचार प्रभू रामचंद्रांच्या मनात म्हणजे आला। तुम्ही दोघे बंधू सहोदर तुम्हा दोघात का पडले वैर तेही अतिशय दुर्धर हेरेरा घातक। पोती चालू आहे की का? तुम्ही दोघे बंधू सहोदर तुम्हा दोघात का पडले वैर तेही अतिशय दुर्धर हेरेरा घातक। मग अगोदर त्या ठिकाणी विचार केला की या दोघांमध्ये वैर का त्या ठिकाणी पडला असावं। मग अशी शंका मनामध्ये आली आणि शंकेचं निरसन करण्यासाठी राजा सुग्रीवाला प्रभू रामचंद्र विचारू लागले सुग्रीवजी तुम्ही दोघं सख्खे भाऊ आहोत त्या ठिकाणी सहोदर आहोत मग एवढं म्हणजे सख्खे भाऊ असताना वैर त्या ठिकाणी का पडलं गेलं? एवढं म्हणजे असणाऱ्या दोघांमध्ये एवढं असणारं भांडण तंटा त्या ठिकाणी का होऊ लागला? आणि ती म्हणजे साधं भांडण नाही त्या ठिकाणी किंवा साधं वैर नाही त्या ठिकाणी तर एकमेकाच्या जीवावर म्हणजे उठण्यासारखं असणारं वैर म्हणजे त्या ठिकाणी कशामुळे निर्माण झालं
असणाऱ्या सुग्रीव राजाला प्रभू रामचंद्रांनी म्हणजे विचारलं. या वैराचे मूळ कारण समूळ सांगावे संपूर्ण. ऐकून या श्रीराम भाषण सांगे आपण सुग्रीव. मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं एवढं एकमेकाचा घात करण्यापर्यंत एवढं वैर म्हणजे भावाभावात का निर्माण झालं सुग्रीवजी. हे प्रभू रामचंद्राचं वचन राजा सुग्रीवानी ऐकलं गेलं आणि प्रभू रामचंद्राच्या वचनाचं निरसन करण्यासाठी राजा सुग्रीव पुढे काय त्या ठिकाणी सांगू लागले. पिता पुत्र सख्य सहोदरा वैराची मूळ द्रव्यधारा सुहद पेटती वैराकारा द्रव्यधार देह लोभे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे सुग्रीव राजा सांगू लागला की असणारा त्या ठिकाणी मुख्य म्हणजे असणाऱ्या बाप आणि मुलगा किंवा असणारा त्या ठिकाणी पत्नी आणि असणारा नवरा म्हणजे त्या ठिकाणी ह्या दोघात असणारं जे भांडण होण्याचं मूळ कारण काय असतं. एक तर असणारी स्त्री किंवा दुसरा असणारा पैसा, एक तर धन किंवा स्त्री, ह्याच्याशिवाय म्हणजे एकमेकात वैर त्या ठिकाणी निर्माण होत नाही. मग म्हणजे असणारं त्या ठिकाणी भावाभावाती असणारं जे वैर त्या ठिकाणी निर्माण होतं त्याला बी म्हणजे असणारं एक कारण असणारं धन असतं आणि दुसरं कारण असणारं स्त्री आणि त्या ठिकाणी असतं. या दोन्ही गोष्टीमुळेच म्हणजे एकमेकात वैर त्या ठिकाणी आणि म्हणजे लागलं जातं. द्रव्यधारा या लोभापासी अहंकार सदा मुसमुसी तो वैर पाडी स्वरदयासी आम्हा दोघांसी वैर लोभे. मग म्हणजे ज्याच्या जवळ असणारं त्या ठिकाणी धन संपत्ती आणि सुंदर स्त्री ही जर त्या ठिकाणी एखाद्या साधकाला प्राप्त झाली की त्याच्याजवळ असणारा अहंकार त्या ठिकाणी वाढतो. माझ्यासारखा धनवान कोण नाही, माझ्या एवढी संपत्ती कोणाकडे नाही किंवा माझ्या पत्नीसारखी सुंदर असणारी स्त्री दुसऱ्याला म्हणजे त्या ठिकाणी नाही, याचा अहंकार चालला जातो. आणि हा अहंकार रूपी मध ज्यावेळी साधकाला त्या ठिकाणी चिकटला जातो त्यावेळेस असणारा द्वेष मत्सर त्या ठिकाणी होतो. आणि द्वेष मत्सर त्या ठिकाणी जवळ झाला की आप्तजनाचा असणारा त्या ठिकाणी तुटी पडली जाते. मग ती सख्या भावाला ओळखत नाही, बापाला ओळखत नाही किंवा असणारी त्या ठिकाणी भाऊजाई असो कुणालाही त्या ठिकाणी मान देणार नाही. का? ह्या धनाच्या संपत्तीच्या स्त्रीच्या लोभामध्ये त्या ठिकाणी गुरपटला जातो. धन आले की लोभ मोह त्या ठिकाणी आला आणि लोभ आणि मोह त्या ठिकाणी लगटला की आप्तजनाचा काही देणं घेणं त्याला त्या ठिकाणी राहत नाही. मीच सर्वस्व आहे त्या ठिकाणी असा अहंकारात त्या ठिकाणी बोलला जातो. आणि हेच मूळ कारण म्हणजे आमच्या दोघांमध्ये आहे. पैसा लोभ वैर कवण त्याही वैराचे निज कारण समूळ सांगेना लक्षण सावधान अवधारी. म्हणून स्वामीवर्या आमच्यामध्ये असणारं हेच कारण म्हणजे त्या ठिकाणी वैराचं झालं. मग कसलं धन आहे, कसली संपत्ती कुणाला आहे त्या ठिकाणी, हे असणारं त्या ठिकाणी वैर काय झालं याचं मुख्य कारण असणारं म्हणजे सविस्तर प्रभू रामचंद्र तुम्हाला सांगतो. राजा सुग्रीव सांगू लागलेले आहेत. आमच्या वैराची थोरी श्रीरामा सावध अवधारी श्रीराज्य लोभाचारी वाळीने बाहेरी गातीले मज. मग असणाऱ्या त्या ठिकाणी राजा सुग्रीव सांगू लागला प्रभू रामचंद्र आमच्यामध्ये वैर पडण्याचं एक महान असणारे म्हणजे त्या ठिकाणी कार्य घडलेलं आहे. अतिशय थोरवी आहे म्हणजे त्या ठिकाणी ह्या असणाऱ्या वाळीला राज्य लोभाचा आणि असणाऱ्या स्त्रीचा म्हणजे त्या ठिकाणी मोह झाला. म्हणून म्हणजे असणाऱ्या वाळीनं ह्या किष्किंधा नगरीच्या राज्यातून मला आणि त्या ठिकाणी बाहेर पाडलं. कसं पाळलं, का पाळलं? पिता राज्य असता जाण वाळी संयव्य राज संपूर्ण माझा दिदले सैन्याधिपती पण समसमान एकात्मता. मग म्हणजे ज्या वेळेस असणाऱ्या किष्किंधेचा राजा म्हणजे असणारा त्या ठिकाणी वृक्षराज होता त्यावेळेस असणारं म्हणजे असणाऱ्या वाळीला म्हणजे असणारं युवराज पद म्हणजे त्या ठिकाणी दिलं.
आणि मला म्हणले असणाऱ्या वडिलांनी म्हणले सेनेचं सेनापती पद म्हणले मला त्या ठिकाणी दिलं होतं. वाली युवराज आणि मी सेनापती म्हणले त्या ठिकाणी होतो. पितानी म्हणले यावरी जाणं, पितानी माली यावरी जाणं, समस्त मिळवणी प्रधान, ज्येष्ठावाळीचा राज्यासन, यवराज पूर्ण मजदी दिले. मग रामा म्हणले असणारं कालांतरानं वयोमानानुसार म्हणले असणाऱ्या वृक्षराजाचं मयत त्या ठिकाणी झाले, मरण पावले. त्याच वेळेस नीती नियमाप्रमाणे असणारा जो ज्येष्ठ मुलगा आहे त्याला असणाऱ्या म्हणजे वडिलाच्या गादीवर त्या ठिकाणी बसवतात. त्या नियमाप्रमाणे असणाऱ्या वाळीला म्हणजे किष्किंधीचं राज्य त्या ठिकाणी मिळालं. आणि जे वाळीला युवराज पद म्हणजे बाप असताना होतं ते युवराज पद मला आणि त्या ठिकाणी सगळ्या प्रधानाच्या साक्षीनं म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. शांतदाता सुबुद्धी प्रबळ, सेना राखो जाना विकळ, तो सेनानी केला निळा, सबळ दळ त्याचेनी. मग म्हणजे आता मी युवराज पद त्या ठिकाणी मला मिळाल्यानंतर पुन्हा म्हणजे माझ्या जागेवर असणारा सेनापती त्या ठिकाणी ठेवायचा. म्हणून म्हणजे असणारा त्या ठिकाणी नीळ नावाचा, नीळ कोणाचा होता? विश्वकर्म्याचा. मग म्हणजे असणारा विश्वकर्म्याचा मुलगा असणारा नीळ आहे म्हणजे त्या ठिकाणी तो म्हणजे सर्व असणाऱ्या सेनेचं म्हणजे व्यवस्थितरित्या पालन करतो हे तपासलं गेलं. आणि माझ्या जागेवर सेनापती म्हणून निळाला म्हणजे त्या ठिकाणी ठेवलं गेलं. दोघे बंधू एकात्मता, एरा वंचिकता, उदक पिणे नाही तत्वता, भोग भिन्नता मग कायची. मग असं म्हणजे असणाऱ्या निळाला सेनापती, मला युवराज पद आणि वाळीला राज्य म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त झालं. झाल्यावर म्हणजे आम्ही दोघं म्हणजे एवढं एकात्मतेनं त्या ठिकाणी राहत होतो. एक घास दोघ जण म्हणजे त्या ठिकाणी खात होतो. दोघ जण एकाच अंतुरणावर त्या ठिकाणी झोपत होतो. फिरायला जरी गेलं तरी दोघं एक संघ म्हणजे त्या ठिकाणी होतो. एकमेका वाचून एक क्षणही म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी आणि जात नव्हता. एकत्र आसन शयन, दोघा एकत्र भोजन, एरेला लागी वेचती प्राण, दोघा संपूर्ण एकात्मता. मग म्हणजे दोघं म्हणजे एकाच वेळेला एकाच ताटात त्या ठिकाणी जेवायचं आणि एकाच अंतुरणावर म्हणजे त्या ठिकाणी शयन करायचं. एकमेकाला सोडून म्हणजे कदापिही त्या ठिकाणी म्हणजे राहिलो नाही. साधं पाणी जरी पित असलो तरी म्हणजे दोघं संगच म्हणजे त्या ठिकाणी करत होतो. एकाला दुःख झालं की मला दुःख त्या ठिकाणी व्हायचं, मला दुःख झालं की म्हणजे वालीला त्या ठिकाणी दुःख व्हायचं. एवढी आमच्या दोघांची परम प्रीती म्हणजे त्या ठिकाणी होती. ऐसे दोघे एकात्मता, अविकल्प राज्य करिता, पुढे आली विक्षिप्ता, तेही रघुनाथा अवधारी. मग एवढं म्हणले प्रेमानं म्हणले आम्ही असणारं म्हणजे राज्य त्या ठिकाणी करत होतो. मग हे राज्य करत असताना कसलाही विकल्प म्हणजे दोघांच्या मनात त्या ठिकाणी नव्हता. कसलाच एकमेकाविषयी संशय नाही, शंकाखोरपणा त्या ठिकाणी नव्हता. एवढं अविकल्प असणारं राज्य म्हणजे त्या ठिकाणी चालत होतं. पण रामा काय सांगायचं म्हणजे एक दिवस म्हणजे असला उजळला गेला, काहीतरी विक्षेप म्हणजे त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणजे काहीतरी विघ्न म्हणजे आमच्या दोघांमध्ये त्या ठिकाणी आणि निर्माण झालं. दुदुंबीचा ज्येष्ठ कुमार, मयनामा महासूर, पितृवैरे वैराकार, वाळी वानर वधू इच्छे. मग म्हणजे ज्या वाळीनं म्हणजे दुदुंबीचा असणारा अंत म्हणजे त्या ठिकाणी केलेला होता, त्या दुदुंबीचा असणारा मुलगा म्हणजे मय नावाचा त्या ठिकाणी होता. मय नावाचा म्हणजे मयासूर. मग म्हणजे असणारा मयासूर म्हणजे त्या ठिकाणी आपल्या वडिलाचा सूड घ्यायचा. म्हणजे ज्यानं असणाऱ्या आपल्या वडिलाला त्या ठिकाणी मारलं गेलं त्या वाळीचा असणारा अंत त्या ठिकाणी करायचा. म्हणून हा मयासूर म्हणजे दुदुंबीचा असणारा मुलगा म्हणजे त्या ठिकाणी वाळीला मारण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी आणि आला. विबांधुनिया किष्किंधागड, वाळी मारीन हे मानसी होड, घेऊन दुदुंबीचा सूड गर्वारूढ होऊन आला. मग म्हणजे
असणारा त्या ठिकाणी मी माझ्या वडिलाचा दुदुंबीचा असणारा सूड म्हणले घेण्यासाठी म्हणले हे असणारा किष्किंधा नगरीचा गड म्हणले काबीज त्या ठिकाणी करणार आणि वाळीचा असणारा काटा म्हणले त्या ठिकाणी काढणार म्हणून गर्वानं म्हणले गर्जना करत म्हणले वाळीला मारण्यासाठी आणि या मयासूर म्हणले आला. किष्किंधेच्या महाद्वारी मयाला मध्यरात्री गरजता गरगरस्वरी गिरीधरी दुमदुमल्या. मग हा म्हणले असणारा म्हणले मयासूर म्हणले त्या ठिकाणी वाळीला मारण्यासाठी म्हणले असणाऱ्या मध्यरात्री आणि असणाऱ्या किष्किंधा नगरीच्या मुख्य द्वारावर म्हणले त्या ठिकाणी आला ते आला असणाऱ्या गर्वानं म्हणजे ढडकाळ्या त्या ठिकाणी फोडू लागला. युद्धासाठी वाळी बरोबर यायचं म्हणून असणाऱ्या गर्जना त्या ठिकाणी करायला लागला. मोठमोठ्यानं आवाज त्या ठिकाणी करायला लागला. त्या असणाऱ्या म्हणजे मयासुराच्या आवाजानं म्हणजे 10 दिशा त्या ठिकाणी दणानून म्हणले सुटल्या. ऐकोनी त्याचा गिरा गजरा भयभीत झाले सबळ वानर अवघे कांबती थरथरा रावया धीरा नदरवे. मग एवढा म्हणजे मध्यरात्री असणारा मयासूर आलेला आहे. असणाऱ्या अतिशय म्हणजे वेगानं असणारा मोठा आवाज करून म्हणजे त्या ठिकाणी आवाज देऊ लागलेला आहे. हा आवाज म्हणजे वानर सेनेनं त्या ठिकाणी ऐकला गेला. गर्भगणित अवस्था असणाऱ्या वानरांची त्या ठिकाणी झाली. भीतीयुक्त वानर त्या ठिकाणी झाली. दडून बसू लागली. काहीतरी आज आपल्यावर संकट त्या ठिकाणी आलं याची भीती वानरांनी त्या ठिकाणी आणि म्हणजे घेतली गेली. वानरांचा राजा वाळी येत कोण आहे महाबळी माझसी युद्ध करावया रणफळी वीरश्रीने येते यावे. मग असणारा म्हणजे मयासूर आलेला आहे. गर्जना करून त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. या किष्किंधा नगरीमध्ये जी काही वानर मंडळी आहे हे वानर मंडळीचं रक्षण करणारा करता करविता मालक म्हणजे कोण आहे त्या ठिकाणी ह्या वानराचा राजा असणारा कोण आहे त्यानं म्हणजे माझ्या बरोबर युद्धासाठी त्या ठिकाणी सज्ज होऊन यावं अशा प्रकारची गर्जना म्हणजे मयासुरानं म्हणजे किष्किंधा नगरीच्या द्वारावर केली. असुराची युद्धानी गतावाळी बंधू स्नेहाच्या कळवळी मी हे आलो ते काळी बंधू जवळी सायार्थ. मग आता म्हणजे असणाऱ्या विशीवर येऊन म्हणजे असणारी ढडकाळी फोडून म्हणजे आवाज म्हणजे त्या मयासुरानं त्या ठिकाणी दिला आणि राक्षसानं हाक त्या ठिकाणी दिली म्हणून त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी सर्व शस्त्रांनी म्हणजे असणारा वाळी त्या ठिकाणी युद्धासाठी जाऊ लागला. मग म्हणजे आमच्या भावाभावात एवढं प्रेम एवढी एकात्मता त्या ठिकाणी होती म्हणून म्हणजे वाळी ज्या वेळेस युद्धाला म्हणजे राक्षसाबरोबर जाऊ लागला त्यावेळेस मी बी म्हणजे रामा त्यांच्या माग म्हणजे त्या ठिकाणी आणि जाऊ लागलो. दुदुंबी मारीला माझा पिता त्याचा सूड मी घेईन आता ऐसे वाळीने ऐकता सकोपता चालला. मग असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी मयासुरानं गर्जना करून सांगितलं गेलं ज्या वाळीनं म्हणजे असणाऱ्या दुदुंबीचा घात म्हणजे त्या ठिकाणी केला दुदुंबीला मारलं तो माझा असणारा वडील आहे म्हणले आणि ज्या वाळीनं दुदुंबीचा घात त्या ठिकाणी केला त्या वाळीचा घात करण्यासाठी म्हणजे मी आलो अशी गर्जना ज्या वेळेस मयासुरानं केली ती गर्जना वाळीनं त्या ठिकाणी ऐकली. अतिशय क्रोधावेश धारण त्या ठिकाणी केला. अतिशय राग वाळीला आला. रागाच्या भरात युद्धासाठी म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागला. वाळीने देताची आरोळी दुदुंबी पुत्राची बैसली टाळी आम्हा दोघा देखता बळी धाके तत्काळी पळाला. मग असणाऱ्या वाळीनं बी प्रत्युत्तर म्हणून म्हणजे असणारी गर्जना त्या ठिकाणी केली आणि गर्जना केल्याबरोबर म्हणजे असणारा 10 दिशेला आवाज म्हणजे त्या ठिकाणी घुमला आणि तीच आवाज म्हणजे असणाऱ्या मयासुराच्या कानावर त्या ठिकाणी पडला गेला. असणारा मयासूर गर्भगणित झाला. भीती त्या ठिकाणी घेतली आणि समोर आगरवंच्या तगडवंग म्हणली भली मोठी 2 वानरं त्या ठिकाणी बघितली. एक वाळी आणि एक सुग्रीव. जेव्हा दृष्टीला दोघं म्हणजे असणाऱ्या मयासुराच्या पल्ली गेली तेव्हा मयासुरानं भीती घेतली ना आता काय आपला यांच्या पुढे निभाव लागायचा नाही म्हणून पळून म्हणजे असणारा मयासूर त्या ठिकाणी जाऊ लागला. मी एकला हे
माझा घेतील प्राण येणे भय तो आपण पलायमान भयभीत. मग या दोघाला बघितल्या बरोबर मयासुरानं धाक त्या ठिकाणी घेतला, मनामध्ये विचार केला, आता म्हणजे काही खरं नाही, म्हणजे मी हाय एकटा आणि ही तर म्हणजे आगडबमच्या तगडबम दोघ जणांची म्हणजे ह्या दोघा पुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून भीती त्या ठिकाणी मयासुरानं घेतली आणि युद्ध न करताच पाठ दाखवून म्हणजे पळू लागला. वाळी म्हणे यासी न मारता नगरा नवचे निरिता त्याच्या करावया जीव घाता पाठी लागता सोडिना. मग म्हणजे असणारं युद्ध करण्यासाठी आला आणि बिहून म्हणजे युद्ध न करता पाठ दाखवून त्या ठिकाणी पळू लागला. त्यावेळेस असणाऱ्या वाळीनं प्रतिज्ञा केली, विचार त्या ठिकाणी केला, ज्या कार्यासाठी म्हणजे असणारं सिंहासन सोडून म्हणजे बाहेर त्या ठिकाणी आलोय म्हणजे एवढ्या मध्यरात्री, ते कार्य केल्याशिवाय मी माघारी जाणार नाही, म्हणजे त्या मयासुराचा अंत केल्याशिवाय म्हणजे मी माघारी त्या ठिकाणी जाणार नाही. म्हणून म्हणजे असणाऱ्या मयासुराला मारण्यासाठी माग म्हणजे असणारा वाळी पळत होता आणि पुढे मयासूर पळत होता. किसकिंदा सांडोनी दुरी मय पळे गिरी कंदरी एवनी या निजविवरी बिलद्वारी प्रवेशेला. मग म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी वाळी महागन असणारा मयासूर पुढे म्हणजे असं म्हणजे लांब म्हणजे किष्किंधा नगरी सोडून म्हणजे त्या ठिकाणी नेलं. जसं असणाऱ्या मारीच्या म्हणजे रामाला जशी पंचवटी सोडून म्हणजे लांब त्या ठिकाणी घेऊन गेलं, तसं मयासूर म्हणजे असणाऱ्या वाळीला घेऊन म्हणजे लांब त्या ठिकाणी गेला आणि महाग वाळी आपला घात करण्यासाठी येतो ही असणाऱ्या म्हणजे मयासुरानं त्या ठिकाणी बघितलं. आता त्याला वाटलं हा असणारा वाळी आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही आता, म्हणून असणारी दरी खोऱ्याला त्या ठिकाणी लपायचं, लपता लपता पळता पळता पुढे एक असणारी गुहा म्हणजे त्या ठिकाणी बघितली आणि त्या गुहेत म्हणजे असणारा मयासूर त्या ठिकाणी जडून बसला. अतर्क्य बिळ ते सर्वांसी असुर त्या बिळी बिळवासी आम्ही अंधारी लक्षणी त्यासी बिळापासी दोघे आलो. मग म्हणजे असणारं ही राक्षस आहे म्हणजे एक लहान असणारं बीळ त्या ठिकाणी बघितलं, छिद्र बघितलं आणि त्या बिळात म्हणजे त्या ठिकाणी गेला, बिळात सगळा अंधार त्या ठिकाणी होता. मग म्हणजे तिथं म्हणजे असणारं अतर्क्य म्हणजे असणाऱ्या वाळीनं त्या ठिकाणी साधलं आणि आम्ही दोघं म्हणजे त्याचा घातच त्या ठिकाणी करायचा हा मनोमय निर्धार त्या ठिकाणी केला आणि ज्या बिळात म्हणजे असणारा मयासूर लपायला गेला त्याच बिळापाशी म्हणजे आम्ही दोघंही आलो. अंधाराचे निज नेटी दैत्यरी घे बिळ संकटी आम्ही त्याची न सोडू पाठी बिळा निकटी आलो दोघे. मग म्हणजे असणारं त्या ठिकाणी बिळात म्हणजे ही दैत्य राक्षस म्हणजे त्या ठिकाणी गेलेला ही बघितलं, म्हणजे बिळात वाकून बघितलं, अतिशय अंधार म्हणजे त्या अंधाराचाच फायदा घेत म्हणजे राक्षस तिथं म्हणजे त्या ठिकाणी लपतो, म्हणून म्हणजे ती त्या बिळात गेला ही बघितलं, म्हणून म्हणजे आम्ही दोघं त्या बिळाच्या द्वारावर आणि म्हणजे पोहोचलो. वाळी मजला आज्ञाकारी सावध राहे बिलद्वारी मिरी घेना बिळा भीतरी जवये वैरी मारोनी. मग म्हणजे असणाऱ्या वाळीनं म्हणजे सुग्रीवाला सांगितलं ही असणारं बिळ आहे, गुहा आहे, म्हणजे ह्या असणाऱ्या बिळात म्हणजे अतिशय कर्कश अंधार आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि आपला वैरी म्हणजे असणारा मयासूर ह्याच बिळात म्हणजे लपलाय, तर तू ह्या असणाऱ्या बिळाच्या द्वारावर म्हणजे अहोरात्र म्हणजे कटाक्ष रक्षण करीत म्हणजे त्या ठिकाणी बस, सावध बस म्हणजे त्या ठिकाणी, आणि मी या बिळात जाऊन ह्या वैऱ्याचा घात म्हणजे त्या ठिकाणी करून येतो. मी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत म्हणजे तो इथं थांब. मी म्हणे सवे येईन सायासी वाळी म्हणे त्या मशकासी मारावया काय सायसी बैसद्वाराची सावधान. मग सुग्रीवाला म्हणजे असणाऱ्या वाणीने सांगितलं तू बिलद्वारावर म्हणजे त्या ठिकाणी थांब, मी आत जाऊन म्हणजे वैऱ्याचा क्षणात काटा काढून त्या ठिकाणी येतो. तेव्हा असणाऱ्या सुग्रीवाने बोलायला सुरुवात केली, दादा म्हणजे तू एकटा कशाला जातो, म्हणजे मी बी तुझा पाठीराखाचा आहे की, तुम्हाला सहाय्य होण्यासाठी मी बी म्हणजे असणाऱ्या बिळात म्हणजे तुमच्या बरोबर येतो. त्यावेळेस असणाऱ्या वाळीने बोलायला सुरुवात केली, सुग्रीवा
ही एक मशक रूपी असणारा राक्षस आहे म्हणजे चिलटासारखा आहे. आणि त्या चिलटाला मारायला म्हणजे एकटाच बास होत आहे म्हणजे दोघाची गरज त्या ठिकाणी नाही. तू फक्त अहोरात्र म्हणजे अतिशय म्हणजे सावधपणानं या बिलद्वारावर रक्षण करीत म्हणजे त्या ठिकाणी थांब, मी जाऊन म्हणजे वैऱ्याचा काटा काढतो. बिळी प्रवेशिता वाळी दुदुंबी सुते नेला पाताळी ते दानव कोट्यान कोटी बळी उदरवंदळी मांडिली. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी बिळात म्हणजे वाळी घुसलायला असणाऱ्या मयासुरानं त्या ठिकाणी बघितलं आणि त्याच बिळद्वारा मार्गे असणाऱ्या पाताळात म्हणजे त्या ठिकाणी असणारा हा मयासूर त्या ठिकाणी गेला. त्या मयासुराच्या मागे असणारा वाळी बी त्या ठिकाणी गेला. मग पाताळात गेल्यावर म्हणजे कोट्यावधी असणारा दैत्य सैन्य म्हणजे त्या ठिकाणी दैत्य आहेत आणि त्या दैत्याबरोबर म्हणजे असणारं घनघोर युद्ध म्हणजे असणारा वाळी पाताळाच्या ठिकाणी जाऊन म्हणजे युद्ध करू लागला. युद्ध देखोनी दारुण वाळी झाला सावधान वरद विजय माळा पूर्ण पाय आपण ते काळी. मग म्हणजे ज्या वेळेस घनघोर युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलं तेव्हा म्हणजे असणारं त्या ठिकाणी युद्ध करता करता वाळीला असणारी आठवण म्हणजे त्या ठिकाणी झाली, जी आपल्याला असणाऱ्या म्हणजे ब्रह्मदेवानं इंद्रदेवानं म्हणजे असणाऱ्या वरदानाची माळ म्हणजे त्या ठिकाणी दिलेली होती. ती जोपर्यंत असणारी माळ गळ्यात आहे तोपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी कसला थकवा बी जाणार नाही, ताण भूक काय म्हणजे त्या ठिकाणी लागत नव्हती. अशी ही वरदाची माळ आपल्या गळ्यात आहे का नाही बघावी असा विचार असणाऱ्या वाळीच्या मनात आला. कश्यप विजया वरद माळा इंद्रे दिदली कृपानु मेळा वाळी सांभाळून या गळा मग परदळी मिसळला. मग म्हणजे असणाऱ्या कश्यप ऋषीनी म्हणजे जी इंद्राला दिलेली माळ होती तीच माळ इंद्रानी म्हणजे वरदान म्हणून म्हणजे असणाऱ्या वाळीच्या गळ्यात घातलेली होती. ती माळ हाय का नाही असणारी बघितली गेली. ती माळ व्यवस्थित म्हणजे कंठाच्या ठिकाणी धारण म्हणजे त्या ठिकाणी केली, गळ्यात घातली आणि शत्रू बरोबर लढण्यासाठी असणारा वाळी सज्ज म्हणजे झाला आणि युद्ध करू लागला. कंठी माळा आल्या देखा अवश्य वैरी होती विमुखा युद्ध आली सन्मुखा रणी निशेष निमावे. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे वाळीला असणारं वरदान होतं ही जोपर्यंत माळ म्हणजे गळ्यात आहे त्या ठिकाणी तेव्हा समोरच्या शत्रूचा म्हणजे पराभव त्या ठिकाणी होत होता. थकवा बी येत नव्हता, आळस बी येत नव्हता, तहान बी लागत नव्हती. किती बी वर्षी युद्ध त्या ठिकाणी केलं तरी असणारी हार त्या ठिकाणी पत्करावी लागत नव्हते. एवढं वरदान त्या माळेचं आणि वाळीला म्हणले होतं. निराहारी निरोधकी युद्ध करिता वर्षे अनेकी बाधू न शके तान भुकी श्रम बाधा नव्हे वरदे. मग किती बी वर्ष म्हणजे असणाऱ्या शत्रू बरोबर युद्ध त्या ठिकाणी करत राहिलो तरी तहान लागत नव्हती, भूक लागत नव्हती किंवा कसलंही दुःख म्हणजे असणाऱ्या युद्धामध्ये त्या ठिकाणी होत नव्हतं. आळस ही चीजच त्या ठिकाणी येत नव्हती. किती बी दिवस युद्ध केलं तरी काहीच असणारा थकवा त्या ठिकाणी जाणवत नव्हता. एवढं महत्व त्या माळेचं असणाऱ्या आणि वाळीला म्हणले होतं. वरद माळा असताजवळी वाळी वानर आतुरबळी मर्दोनी दानवांची फळी रणकल्लोळी गरजत. मग त्या ठिकाणी या वरद माळेच्या जोरावर म्हणजे असणाऱ्या शत्रू बरोबर घनघर युद्ध त्या असणाऱ्या दैत्य दानवाबरोबर त्या ठिकाणी केलं आणि युद्ध म्हणजे केलं असणारा विजय म्हणजे त्या ठिकाणी गाजवला गेला. त्राही त्राही करून म्हणजे असणाऱ्या कित्येक दानवाचा असणारा अंत आणि वाळीने म्हणजे केला. सप्रधान ससैन्य सकुमार दानव मारिले अपार मुख्य दुरा थोर थोर वाती पुर रुधिराचे. मग म्हणजे एवढी असणारं दानव राक्षस म्हणजे त्या पाताळाच्या ठिकाणी मारली गेली. सगळी म्हणजे बायका लेकरा सहित म्हणजे एक एक कुटुंब म्हणजे त्या ठिकाणी मारलं गेलं. एवढी कोट्यावधी राक्षस त्या ठिकाणी पाताळाच्या ठिकाणी मारलं, त्याला एवढं मारलं की रक्ताचं म्हणजे असणारा सगळा डोह म्हणजे रक्तानं त्या ठिकाणी भरून निघाला. असणारी रक्ताची नदी त्या ठिकाणी वाहू लागली. दानव मारिले अमित उरले ते
मग म्हणले ज्याची गणना करता येत नाही, मोजमाप करता येत नाही, एवढं म्हणले राक्षस दैत्य म्हणले त्या ठिकाणी मारले गेले. मग आणि काही जे काही असणाऱ्या नशिबानं वाचली ती बी म्हणली तिथून बिहून म्हणली त्या ठिकाणी पळाली. आणि जेव्हा दुदुंबीला कळालं आपलं सगळं म्हणले नातेवाईक मागची पुढची सगळी म्हणजे त्या ठिकाणी संपायला लागली, तवा असणारा दुदुंबी म्हणजे गर्जना करीतच म्हणजे वाळी बरोबर युद्ध करण्यासाठी आणि म्हणजे आला. निरोधक निरहारेसी अविश्रम रण 21 मासी त्याचे हाते मृत्यू पावसी मयासुरासी शिववरद. मग म्हणजे जो मयासूर म्हणजे असणाऱ्या वाळी बरोबर युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता, त्याला असणारं महादेवाचं वरदान म्हणजे त्या ठिकाणी होतं. कोणचं वरदान होतं? कुणाच्या हातून असणारा मयासूर त्या ठिकाणी मरणार होता. जो म्हणले असणारं 21 महिने म्हणजे त्या ठिकाणी निराहारी निरोधकी, बिगर अन्न नाही पाणी त्या ठिकाणी घ्यायचं नाही, असा जो कोणी 21 महिने म्हणजे उपास तपास त्या ठिकाणी करील त्याच्यापासून असणाऱ्या मयासुराचा अंत त्या ठिकाणी होणार होता. तोच साधक असणाऱ्या मयासुराचा घात त्या ठिकाणी करणार होता. अशा प्रकारचं वरदान महादेवाचं म्हणले मयासुराला होतं. तो मयासूर वाळी बरोबर युद्धासाठी आलेला आहे. वाळी मारावया आणि भ्रांत वरद बळे युद्ध करीता वाळी निज माळे समर्थ श्रमरहित रणयोद्धा. मग म्हणले असणाऱ्या मयासूर म्हणले असणाऱ्या महादेवाच्या वरदानामुळे उन्मत्त झालेला त्या ठिकाणी होता. मला तर वाळी मारू शकत नाही असा विचार मयासुरानं त्या ठिकाणी केला. महादेवाच्या वरदानाच्या जोरावर गर्जना देत म्हणले इकडे असणाऱ्या वाळी बरोबर युद्धासाठी आला. आणि वाळीलाही असणारा त्या ठिकाणी म्हणले इंद्राचा असणारा त्या ठिकाणी वरदान होतं. वरद हस्त असणारी माळ त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती. त्या वरद माळेच्या जोरावर असणारा म्हणजे त्या ठिकाणी न थकवा आणता न कष्ट त्या ठिकाणी करता असणारा वाळी बी म्हणले गणगोर युद्ध आणि मयासुरा बरोबर करू लागला. 15 मास रणदुर्धर मयासुराचे सुटले रुधिर अशुद्ध पूर्ण झाले विवर बाहेरी पूर प्रवाह. मग बघता बघता म्हणले 15 महिने म्हणले असणाऱ्या ह्या वाळीचं आणि असणाऱ्या मयासुराचं युद्ध त्या ठिकाणी झालं. आणि त्या युद्धामध्ये असणारा मयासूर म्हणजे रक्तबंबाळ म्हणजे त्या ठिकाणी झाला. सगळं रक्त म्हणजे त्या असणाऱ्या गुहेत म्हणजे त्या ठिकाणी पसरलं गेलं. रक्तानं गुहा म्हणजे त्या ठिकाणी भरली गेली. मी बैसलो बिलद्वारी काय वर्षिले भीतरी ते मी नेण्याची बाहेरी 6 वर्षवरी तिष्ठलो. मग म्हणजे असणाऱ्या स्वामीवारी रामा म्हणजे काय सांगायचं म्हणजे असणाऱ्या त्या पाताळात म्हणजे असणारं वाळी त्या ठिकाणी गेलं आणि मयासुरा बरोबर घनघोर युद्ध म्हणजे त्या ठिकाणी केलं. आणि आज काय झालं काय नाही काहीच माहिती नाही. म्हणजे मला सांगितल्याप्रमाणे मी त्या बिळाच्या दारावर म्हणजे 6 वर्ष का 6 वर्ष म्हणजे त्या ठिकाणी बसलो. 15 महिने म्हणजे असणार 15 महिने म्हणजे त्या ठिकाणी बसलो. आणि ही 15 महिने गुहेत म्हणजे असणार त्या ठिकाणी युद्ध म्हणजे करत राहिली. मी वाट बघत बघत 15 महिने झालं तिष्ठून म्हणजे त्या ठिकाणी तसाच बसलो गेलो. तव वीरांचा रणक्रोध भीमावेशे गरजत शब्द नकुलपणाचे सुबद्ध अति विरुद्ध ऐकिले. मग म्हणजे त्याच वेळेस म्हणजे 15 महिन्याचा काळ उलटून गेला आणि एक दिवशी म्हणजे त्या गुहेतून म्हणजे असणारा आवाज आला. दोन शत्रू आहेत म्हणजे त्या ठिकाणी गणगोर युद्ध आहे. असणाऱ्या त्या युद्धाचा आवाज त्या ठिकाणी येतोय आणि परस्पराला म्हणजे असणारं त्या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे. शब्द बोलत आहेत. ती शब्द म्हणजे असणाऱ्या कानावर आणि त्या ठिकाणी पडले गेले. राहे साहे वीरशूर पळ नको धरी धीर गाय वाजती निष्ठुरा गाय वीर हुंबती. मग एकमेकाला आणलेला घावायचं म्हणजे निष्ठूर घावाय त्याचा आवाज बी त्या ठिकाणी यायचा. आणि पुन्हा म्हणजे असणारा किती ताकद आहे धीर धर माझ्या असणाऱ्या गावापुढे असणारा कसा त्या ठिकाणी वाचतोय
आता राहिला साहिला धीर म्हणले माझ्या असणाऱ्या शस्त्रापुढे त्या ठिकाणी तगधर असं मी बोललेलं म्हणजे त्या ठिकाणी ऐकू येत होत. एक रडता एक पडता एक कणता एक पुतता ऐसे वीरा विकळिता हे समस्त ऐकिले. मग म्हणले अनेक वीर म्हणजे त्या ठिकाणी मार लागून म्हणजे विकळ अवस्था त्या ठिकाणी झालेली होती. कोण असणार कणतय पुततय हुंबतय म्हणजे त्या ठिकाणी मोठमोठ्यानं आरडतय शस्त्र हाणलेला आवाज त्या ठिकाणी येतय. अशी घाई लागून व्याकुळ झालेल्याचा आवाज आणि मला म्हणजे कानावर येऊ लागला. ऐसे शब्द जेव्हा ऐकता तव बिळातून रक्त निघाले अति प्रवाहित सफे नव्हता बिलद्वारी. मग म्हणजे ही आवाज म्हणजे त्या ठिकाणी मी ऐकत होतो म्हणजे त्या ठिकाणी कल्ल्याला कुतल्याला मेलो मेलो चाललो चाललो असं म्हणलेला आवाज त्या ठिकाणी ऐकला. आणि आवाज ऐकताना म्हणजे या काही तिथंच म्हणजे असणाऱ्या त्या बिळातून म्हणजे बाहेर रक्ताचा पूर आला. रक्त म्हणजे त्या ठिकाणी येऊ लागलं. त्या रक्तावर असणारा फेस आलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि त्या रक्तावरचा फेस म्हणजे यायला लागलेला मी बघितला गेला. बिलद्वारी देखोनी रक्त वाडी मारिला युद्धात तेने मी झाला दुःखाभिभूत पडलो मूर्छित आक्रंदे. मग ज्या वेळेस असणाऱ्या फ्यासा सहित म्हणजे त्या बिळातून बाहेर म्हणजे रक्त आलं त्यावेळेस रामा म्हणजे माझ्या मनात म्हणजे असणारा विचार आला आता आपला भाऊ संपला गेला. असणाऱ्या मयासुरानं वाळीचा घात त्या ठिकाणी केला आणि या युद्धात आपला भाऊ वाळी म्हणजे त्या ठिकाणी संपला म्हणून मी दुःख करीत बसलो. वाळी ऐसे बंधू निदान रणी पडले आक्रंदन त्याचा सुडा घ्यावया जाना बिळी आपण रिगोपाहे. मग रामा म्हणजे माझा असणारा भावासारखं धनाचं गाठोडं म्हणजे त्या ठिकाणी गेलं. धनरूपी असणारा माझा भाऊ म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या वैर्यानं चोरून न्याला याचा राग त्या ठिकाणी आला. मी भावाविषयी दुःख त्या ठिकाणी करत बसलो. मग आता म्हणजे एकला भाऊ म्हणजे असणाऱ्या गुहे सोडून इथं बसून वाचून तरी काय म्हणजे या जीवाचं सार्थक होणार आहे. म्हणून आपल्या असणाऱ्या वाळीला म्हणजे ज्यानं त्या ठिकाणी मारलं त्याचा काटा काढावा आणि भावाचा बदला म्हणजे त्या ठिकाणी घ्यावा म्हणून म्हणजे मी गुहेत म्हणजे शिरण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी करू लागलो. पाहोनी निजभुजांची वास रड घालूनी आकाश बिळी करिताची प्रवेश ऋषी लोमशा मजवारी. मग म्हणजे मी मनावर ठाम झालो आपला भाऊ गेलाय ना आपण राहून तरी काय उपयोग आहे असा विचार केला आणि भावाच्या कैवारासाठी म्हणजे बिळात त्या ठिकाणी घुसू लागलो. दृढ असं म्हणजे त्या ठिकाणी धरली काही बी झालं तरी म्हणजे असणाऱ्या गुहेत जायचं. वाळीचा असणारा ज्यानं वाळीचा घात केला त्याचा बदला घेण्यासाठी म्हणजे जायचं म्हणून जाऊ लागलो. तवा असणारे लोमस ऋषी म्हणजे तिथं आणि त्या ठिकाणी आले. पाहोनी निजभुजांची वास रड घालूनी आकाश बिळी करिताची प्रवेश ऋषी लोमशा मजवारी. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. सुंदर अशा प्रकारची कथा आहे. फक्त ही सगळं वैर होण्याचं कारण म्हणजे गैरसमज जो आपल्यातही आजही होतो. आणि मग कथेचं अनुसंधान वाली बिळात गेला. बिळात कधी जायचं नाही. सापाला बिळात मारायचा प्रयत्न कधी करायचा नाही. बिळामध्ये जायचं नसतं. पण वाली गेला. बिळामध्ये गेल्यानंतर ना रक्त निघलं. आता रक्त एवढं निघलं वालीच्या एकट्याचं एवढं रक्त असू शकतं का? एकट्या वालीचं एवढं रक्त निघल का? पण सुग्रीवानं पाहिलं रक्ताची पाठच्या पाठ बाहेर आलेली दिसले आणि सुग्रीवाला वाटलं. फक्त मी वाटलं म्हणतोय त्यानं त्याचं प्रेत बघितलेलं नव्हतं. सुग्रीवाला वाटलं की आपला भाऊ बिळाच्या ठिकाणी मेला. मग त्याचा बदला घेण्यासाठी मी स्वतः त्या विवरामध्ये जाणार होतो. कास घातली कंबर बांधली त्या विवरामध्ये जाण्यासाठी तयार झालो. तेवढ्या वेळामध्ये लोमश नावाचे ऋषी आले आणि त्यांनी मला थांबवलं. किष्किंधा राहिली बहुदुरी दुदुंबी पुत्र बिल प्रदेशांतरी आम्ही दोघे गुंतलो विवरी राजानगरी कोणी नाही.
आणि लोमश ऋषी तिथं आले. लोमश महाराजांनी सांगितलं, म्हणले वाली सुग्रीवा, तू बिळामध्ये जर गेला तर किष्किंधा इथून खूप अंतर आहे. ते आलंच होतं मध्यरात्री, म्हणून त्यांना निशाचर म्हणतायत. ते मयासूर मध्यरात्री आलं होतं आणि मध्यरात्री ही दोघं गेली होती, कोणालाही गावात न सांगता, प्रधानाला न सांगता. त्यामुळे गावात प्रधानाला सुद्धा माहिती नाही दोघं कुठं गेली. आणि मग त्यावेळेस अशा वेळेला तुम्ही आलेला आहे, किष्किंधा खूप लांब आहे आणि तू आता बिळामध्ये जाऊ नको. वाली तर मारला असेल, वाली मारला, त्यामुळे आता तूही जाऊ नको. तुम्ही दोघं जर बिळात गेलेत तर मग किष्किंधेचं राज्य कोण आहे? कोणीच राज्य त्या किष्किंधेवरती नव्हतं. असं झाल्यावर काय झालं? ऐसे जाणून किष्किंधापुरा राज्य घ्यावया सत्वर वेगी आले विद्याधर तिही नगर वेढिले. आणि लोमश ऋषी सुग्रीवाला सांगतायत, सुग्रीवा, गावामध्ये राजा नाही आणि राजा नाही बघितल्यावर विद्याधरांनी किष्किंधेला वेढले. बघा, कोणालाही गावाला जाता येतं, फक्त राजाला गाव सोडता येत नसतं. राजा जर गावातून गेला की गावावरती विघ्न येत असतं. आणि तुम्ही दोघही इथं आलात, युवराजही आहे आणि युवराजही आणि राजा दोघही गावाच्या बाहेर आलेत म्हटल्याबरोबर त्या किष्किंधेला कोणी राजाच नाही असं बघितल्यावर विद्याधरांनी ती किष्किंधा विरून टाकली. लोमश ऋषी सांगतात, हा हा भूता देखोनी नगरी मजपासी प्रधानचारी आल्या ती त्वरे करी रिगत विवरी तीही वारिले. आणि किष्किंधेमध्ये स्त्रिया बाळांना आकांत झाला, नगरामध्ये अवरोध झाला, नगर रोधलं गेलं. त्या स्त्रिया बाळावरती आक्षेप घेतला, त्यांना बंधनामध्ये टाकलं. आणि असं विद्याधरांनी केल्यानंतर ना मी बिळात जाण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या भावाला वाचवायला. तेवढ्या वेळामध्ये 4 प्रधान आणि लोमश ऋषी त्यांनी मला वारलं, म्हणजे थांबवलं असं सांगतात. विवरी वाळीचा झाला अंत तुझाही येते करील घात हातीचे राज्य जाईल व्यर्थ ऐसा अनर्थ नको करू. रामा, मी त्या बिळामध्ये चाललो होतो माझ्या भावाचं काय झालंय बघण्यासाठी, पण 4 प्रधानांनी आणि लोमश ऋषींनी सांगितलं, बिळामध्ये जाऊ नको, एकाचा घात झालाय. तू जर बिळामध्ये गेले तर तुलाही मारतील. एवढा मोठा वाली मारलाय त्यांनी बिळामध्ये, मग तुला सुद्धा मारून टाकतील. मग हातातलं राज्य जाईल. त्यामुळे बिळामध्ये जाऊ नको असं मला प्रधानांनी सांगितलं होतं. सुग्रीव सांगू लागला, वाळी मारिला निश्चित सपेन रुधिरा वाहे येता तुवारी कोण येते ऋषी समस्त वारीती. आणि वाली निश्चित मारला. ह्यांनी फक्त फिक्स केलं, ठरवलं की वाली त्या बिळामध्ये मारलं त्याला. आणि तू जर बिळामध्ये गेला तर तुलाही मारतील. त्याच्यामुळं हातातलं राज्य जाईल. तिकडं स्त्रिया बाळांना आकांत झालेला आहे, नगर वेढलेलं आहे. त्यामुळं बिळामध्ये जाऊ नको असं मला प्रधानांनी आणि ऋषींनी अडवलं. वैरी निर्दळोनी समस्त नगर राखोनी पाय स्वास्ता मग वाळी बंधूच्या शुद्धार्थ रिगो विवरात समस्त हे. आणि त्या प्रधानांनी आणि लोमश ऋषींनी सांगितलं मला, हे बघ म्हणले, वाली तर मारलाय बिळामध्ये, मग आता काय करू? आधी गावाकडे जाऊ. गावामध्ये जे संकट आलेलं आहे नगरावरचं, ते नगरावरचं संकट काढू, ते निवारण करू. आणि मग त्या वालीचं काय झालंय ते बघण्यासाठी आपण सगळीच बिळामध्ये जाऊ. मीही तुमच्या बरोबर येतो. लोमश ऋषी आणि प्रधान सांगतायत, आधी गावातलं वरचं संकट घालव आणि मग आपण सगळीच वालीच्या शुद्धीसाठी आतमध्ये बिळामध्ये घुसू असं मला प्रधानांनी सांगितलं होतं. बिलद्वारी वाहता रक्त सुरी वाळी मारिला तेता म्याही माननी निश्चित ती दुःख वरते उठिला. रामा, मग एवढं मला मंत्र्यांनी आणि ऋषींनी फोर्स केला असं मला सांगितलं. त्यावेळेस मलाही वाटलं एवढं रक्त बिळामधून आलंय, या अर्थी वाली निश्चितच मारला असावा. म्हणून मला खूप दुःख झालं, खूप माझ्या अंतःकरणाला तळमळ वाटली असं सांगतात. स्नान करून या जळी बंधू उद्धारवया वाळी म्यादितली तिळांजळी मित्र मेळी ऋषी उक्ता. आणि मग वाली मारला ही फिक्सच केलं.
बिळामध्ये मारलाच वाली, मग त्याचं तिलांजली मेल्यानंतर तिलांजली देतात. म्हणून मी उठलो, स्नान केलं, त्याचं असणारं तिलांजली त्याला दिली. त्याचा उद्धार होण्यासाठी मेल्यानंतर ऋषी माझ्या बरोबर होते, त्यांच्या मंत्राच्या वर्षावनं त्याचा उद्धार करण्यासाठी मी तिलांजली दिली, असं सुग्रीव सांगतात. ऐकोनी निजपुराचा बाधा, स्त्री बाळका ती निर्बंध, तेने माझा आला क्रोध, नगर रोध छेदावया. आणि स्त्री बाळकांचा अवरोध झालेला आहे, त्यांना गावामध्ये त्रास होतोय, त्यांच्यावरती बंधन आहेत. आणि असं मी पाहिलं, मला स्फुरण आलं, माझ्या राज्यावरती आलेलं संकट घालवण्यासाठी मी तिथून निघालो. काय झालं? नगर वेढिले विद्याधारी, असुर आलिया विवरद्वारी, युद्ध करिता दोही परी, संकट बारी मांडले. आणि मग असा विचार केला, मी बिळाच्या द्वारावरनं निघालो आणि नगर विद्याधरांनी वेढलेलं आहे. असुरांनी त्या ठिकाणी असणार जे काही विद्याधर आहेत त्यांनी नगर वेढलेलं आहे. आणि बिळ जर आपण रिकामं ठेवलं तर बिळामधून राक्षस येतील. बिळामधून आलेली राक्षस आणि त्या नगर वेढलेली विद्याधर हे दोघही दोन्हीकडून जर माझ्यावरती अटॅक केला तर मी कोणाबरोबर युद्ध करायचं असा विचार माझ्या मनामध्ये आला. ऐसे सांगता ऋषीश्वरी, म्या उचलोनिया प्रचंडगिरी, दृढ ठेविला विवरद्वारी, वैरी बाहेरी न निघावया. ऋषीश्वरांनी मला सांगितलं, सुग्रीवा ही बिळ रिकामं ठेवू नको. बिळ जर उघडं ठेवलं तर बिळातनं राक्षस येतील आणि गावांना रोध केलेला ती विद्याधर, मग तू कुणा बरोबर युद्ध करणार. म्हणून ऋषीच्या सांगण्यावरनं मी मोठा पर्वत घेतला, दगड घेतला आणि त्या बिळाच्या दरवाजाला लावला, ते बिळ बंद केलं, असं सांगतात. मग करोनी उड्डाण किष्किंधेसी येऊनी जाण, केले विद्याधरांचे कंदन, चौघे प्रधान न येताची. आणि मग मला एवढं स्फुरण आलं, एवढं आवेश आलं, माझ्या राजधानीमधली माझ्या गावातल्या स्त्री आणि बाळकांना अवरोध होतोय, त्यांच्यावरती बंधन आहेत, ती संकटामध्ये आहेत. पाहिल्यानंतर मी वेगानं उड्डाण केलं, गावाकडे किष्किंधेला गेलो, त्या विद्याधरांना मारलं आणि किष्किंध नगरी निर्मुक्त केले. माझ्या उड्डाणाच्या वेगे प्रधान राहिले पाय मागे, म्या येऊनी लागवेगे, वैरिणी जांगे निर्दळीले. माझ्या उड्डाणामध्ये एवढा आवेश होता, एवढ्या वेगाने मी त्या असणाऱ्या बिळापासून किष्किंधेमध्ये आलो. ती 4 प्रधान पाठीमागून येण्याच्या आधी किष्किंधेमध्ये आलो, विद्याधरांना मारलं, त्यांना पळवलं आणि नगरी निर्मुक्त केले. माझे ऐकता गर्जन, विरी उभ्या सांडिले प्राण, अवघे झाले कंपायमान, जीव घेऊन पळाले. आणि मी किष्किंधेमध्ये येऊन फक्त गर्जना केली आणि मी आलोय म्हटल्याबरोबर बघा, वाली आणि सुग्रीव समान बळाचे आहेत, फक्त फरक माळेच आहे. दोघांमध्येही एकच ताकद आहे, समान शक्ती आहे. आणि मी आल्याबरोबर माझा आवाज ऐकल्याबरोबर विद्याधर घाबरले. आता सुग्रीव आलाय, आपल्याला ठेवत नाही, या भीतीनं ती पळून गेले, असं सांगतात. स्त्रिय बाळे केली निर्मुक्त, नगर सुखी करोनी समस्त, माझा देखोनी पुरुषार्थ संतोषात ऋषीवर्य. आणि गावामधली स्त्रिया आणि बालक यांना मी निर्मुक्त केलं. यांच्यावरची विद्याधरांचं बंधन होतं, त्यांच्यापासून मी मुक्तता केली. माझा पुरुषार्थ पाहिला, माझी ताकद पाहिली आणि ऋषीवर्यांना आनंद वाटला. एवणी जवपाती प्रधान, सौम्य केले हरिमर्दन, तेने हर्षे चौघे जण, संतोषानं सुखी झाले. आणि ही 4 प्रधान आणि मी संगच निघालो होतो, पण ते 4 प्रधान बिळापासून किष्किंधेमध्ये येण्याच्या आधी मी विद्याधरांना पळवून लावलं, नगर निर्मुक्त केलं. हे 4 जण मागणं आले, तिथं पोचले, त्यांनी पाहिला माझा पराक्रम आणि माझ्यावरती ते आनंदित झाले. माझा पुरुषार्थ देखोन चौघे प्रधान, ऋषी सज्ञान, किष्किंधेचे राज्य संपूर्ण, अभिषिंचन मज केले. आणि 4ही प्रधान माझ्यावरती प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावर 4 जणांनीही
मला किष्किंधेच्या राजगादीवरती बसवलं. कारण राजा गेल्यानंतर ना राजगादी उनी ठेवायची नसते. त्या राजधानीला कोणतरी, राज्याला कोणता ना कोणता राजा पाहिजे. वाली बिरामध्ये मारल्यानंतर ना मला मग किष्किंधेचा राजा ह्या प्रधानांनी केला. पूर्ण षण्मासापर्यंत प्रजा सुखी केली समस्त, राज्य करोनी धर्मयुक्त तव शक्रसूत वाळी आला. आणि मी 15 महिने ते बिळापाशी बसलो आणि तिथून पुढे किष्किंधेला आलो आणि 6 महिने राज्य केले. 15 आणि 6 21. आणि त्या मयासुराला वरदान होतं 21 महिन्यानंतर तो मरणार होता. 15 महिने बिळाच्या तोंडाला बसलो, गावाकडे आलो, राज्याभिषेक केला, 6 महिने राज्य केलं. 21 महिन्यानंतर पुन्हा अचानक नगरीमध्ये वाली आला असं सांगतात. मर्दोनिया मयासुर त्याचे घेऊनिया शिर, उघडोनिया विवरद्वार केला बुबुकार वाळीने. 21 महिन्यानंतर तो मयासूर मरणार होता असं महादेवाचं वरदान होतं. आणि वाळीला कश्यप वरदाची इंद्राने दिलेली माळा होती. दोघांनीही घनघोर युद्ध केलं. 21 महिन्यानंतर त्या वालीनं मयासुराला मारलं, त्याचं मुंडकं उडवलं. मुंडकं हातामध्ये घेऊन त्या विवारद्वाराचा पर्वत काढून वाळी किष्किंधेत माझ्या समोर आला. ऐकोनी वाळीचे गर्जन माझा उल्हास झाला पूर्ण, जेवी प्रेताचा परते प्राण तेवी आगमन वाळीचे. वाळी आल्याबरोबर वाळीनं गर्जना केली. गर्जना केल्याबरोबर मला खूप आनंद वाटला. माझ्या अंतकरणाला समाधान वाटलं. 6 महिन्यानं का होईना पण माझा भाऊ आलाय. वालीला मी सुखरूप माझ्या समोर पाहिल्या डोळ्याच्या. जसा मेलेला माणूस पुन्हा जिवंत व्हावा, मरतही अमृतपान जसं घडावं तसं त्या ठिकाणी मला आनंद वालीला बघून झाला. मृत होया अमृतपान दावगडती लोचन, आवर्षणी वर्षे घन तेवी आगमन वाळीचे. वाळी आल्यानंतर मला किती आनंद वाटला. माणूस मरताना त्याला अमृत मिळावं, त्याला किती आनंद होतो. 12 वर्ष आवर्षण पडावं, दुष्काळ पडावा आणि त्यावेळेस पाऊस पडावा, तिथल्या प्रजांना किती आनंद होतो. एखादा अंधारा व्यक्ती असावा आणि त्याला अचानक डोळे मिळावे, त्याला किती आनंद होतो. तेवढा आनंद मला वालीला बघून झाला. रामा पतिव्रते प्रियदर्शन साधक पावे ब्रह्मज्ञान, तेवी वाळीचे आगमन सुख संपन्न मज सुग्रीवा. आणि पत्नीला आपल्या पतीशिवाय काहीच आवडत नसतं. एखाद्या पतिव्रतेला, सतीला आपल्या पतिदेवाचं दर्शन अनेक दिवसांनी व्हावं, आपला नवरा अनेक दिवसांनी भेटावा, त्या पत्नीला किती आनंद होतो. तेवढाच आनंद मला झाला. किंवा एखादा साधक आहे, सिद्धी प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करतोय, त्याला सिद्धी प्राप्त व्हावी, त्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मला वालीला बघून मिळाला. ऐकोनी वाळीचे आगमन सुखी झाले ऋषी प्रधान, सुखी नगर नागरिक जन सुख संपन्न स्त्रिया बाळे. आणि वाळी आल्यानंतर ऋषींना सुख झालं, गावातल्या स्त्रियांना आणि लेकरांना सुद्धा सुख झालं. बघा, एवढा राजा आल्यानंतर गावातल्या लेकराला सुख होतंय म्हणजे राजाही तसा आहे. राजा सुद्धा आपल्या जीवापेक्षा प्रजेचं पालन करतो. म्हणून गावातल्या प्रत्येक स्त्रियांना, प्रत्येक बाल आबाल वृद्धांना, ऋषीश्वरांना, प्रधानांना वालीच्या आगमनानं आनंद वाटला. उभोनिया गुडिया मखरे ढोल निशाण वाद्य गजरे, अवघे आले पैसा मोरे जय जयकारे गरजती. आणि वाली आलाय म्हटल्याबरोबर गुढ्या उभा केले, तोरण लावले, घरोघर सजवले, घरापुढे सडा रांगोळी, प्रत्येक घरोघरी मध्ये आनंद होता असं सांगतात. म्या सुग्रीवे येवणी आपण दीर्घ घालोनी लोटांगण, मस्तकी वंदनीया चरण लिंगण देऊ गेलो. आणि रामा पुन्हा असं झालं, मलाही खूप आनंद वाटला. खूप दिवसानंतर 6 महिन्याच्या कालावधीनंतर माझ्या वालीला मी समोर पाहिला, याचा आनंद वाटला. आणि रामा खूप आवेशानं, खूप प्रेमानं, खूप उत्साहानं
त्या वालीला भेटण्यासाठी, त्याला कडकडून मिठी मारण्यासाठी मी त्याच्या जवळ गेलो. मजदे कोणी सन्मुखा वाळी रागे झाला विमुखा माझ्या न पायाची मुका परम दुःख मानसी. रामा, खूप दिवसांना माझा भाऊ आलेला होता, ज्याला आम्ही मेले असं समजलं होतं. तोच भाऊ आल्यानंतर मला खूप आनंद वाटला. मी त्या वालीला मिठी मारण्यासाठी त्याच्या गळ्यापर्यंत गेलो, पण तो वाली मला विमुख झाला. मी समोर आले की त्या वालीने तोंड फिरवलं आणि तोंड फिरवल्यानंतर मग मला त्या ठिकाणी खूप दुःख झालं असं सांगतात. मज केले राज्याभिषिंचन तेने वाळी क्रोधायमान अभिषेके करविते जे प्रधान त्या तेही आपण निग्रह उपाय. आणि मला अभिषिंचन केलंय, मी किष्किंधेचा राजा झालो हे वालीनं बघितलं. वालीची तळपायाची आग मस्तकाला गेली. महाराज, भाऊ मेला आणि हो राज्य भोगण्याच्या तयारीमध्ये आहे असं वालीनं पाहिलं. ज्या ज्या प्रधानांनी मिळून ह्या सुग्रीवाचा राज्याभिषेक केलाय त्या प्रधानांना सुद्धा मारायला वाली तयार झाला. मग हात जोडून व्यापुढती वाळी प्रती केली विनंती माझा अपराध कोणे आरती त्वाका चित्ते कोप धरिला. मग मी हात जोडले वालीला. काय होते महाराज, मोठा भाऊ आहे. हात जोडले मी त्या वालीला, त्याला लोटांगण घातलं, दीर्घ लोटांगण घातलं, साष्टांग लोटांगण घातलं. त्याच्या पुढं हात जोडले आणि विचारलं, दादा माझा अपराध काय आहे, माझी चुकी काय आहे, मला कळू दे. असं मी वालीला कळवळून हात जोडून बोलू लागलो. आम्ही तुझविना अनाथ तू तवा आमचा ज्येष्ठ भ्राता तुझेनी आम्ही सदा सनात आम्ही कृतार्थ तुझेनी. आणि वाली, तू दादा तू आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झालाय. ते आनंदाचं वर्णन आम्हाला करता येणार नाही. तू आमचा मोठा भाऊ आहे, तुझ्याशिवाय आम्ही अनाथ आहे, तूच आमचा नाथ आहे. तुझा कृपाहस्त आमच्या डोक्यावरती आहे, तुझ्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत, समर्थ आहोत असं वालीला बोलू लागला. भाग्य जिंतोनी शत्रुसी सभाग्य भाग्य येते आलासी परम भाग्य भेटलासी ऐसे वाळीसी विनविले. रामा, मी त्या वालीची खूप विनंती केली. असं सांगितलं की दादा भाग्य, आमचं भाग्य श्रेष्ठ आहे. धन्य मी आपुले मानिने संचिता किंवा उजळली भाग्य, आता आमचं भाग्य श्रेष्ठ आहे म्हणून तू या ठिकाणी भाग्यवंत आहे. सगळ्या दैत्यांना मारून विजयी होऊन तू या ठिकाणी आला अशी विनंती मी वालीची केली. ऐकून या माझे वचन वाई क्रोधे आरक्त नयन कठीण बोलीला दारुण सुहृदयपण सांडवणी. आणि रामा, माझं बोलणं वालीनं ऐकलं. ऐकल्याबरोबर वालीनं सुहृदयपणा सोडला. मग अशी जी ओवे गेले ना, एकमेकाला सोडून पाणी सुद्धा पित नव्हतो, एवढे आम्ही सख्खे जीवलग होतो. आणि तेवढा सुहृदयपणा जो होता तो वालीने सगळा सोडला आणि रागानं मला बोलू लागला, ऐका रामा, तू बंधू नव्हेस माझा वैरी, वैर केले बहुधा परी, तुझ्या वैराची पायगौरी बरोबरी छळवादी. आणि त्यावेळेस वालीने सांगितलं, सुग्रीवा तू माझा भाऊ नाहीये, तू माझा वैरी आहे. आणि कसा वैरी आहे, परोपरी छळणार्थ. पावलो पावली तू छळण केलेला आहे माझ्या बरोबर, प्रत्येक पावलो पावली तू कपट केलेला आहे, परोपरी तू मला छळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे असं वाली बोलू लागला. मी निघालो विवरात तो द्वारी राहावे सावाचित, तेथे तुवा केले विपरीत द्वारी पर्वत स्थापिला. वाली, सुग्रीवा तुला मी काय सांगितलं होतं, जोपर्यंत मी महागारी येत नाही तोपर्यंत तो बिळ सोडायचं नाही, माझी आज्ञा होती तुला. आणि ती आज्ञा तू न मानता गावाकडे आला ते आला आणि शेवटी त्या बिळामध्ये बिळावरती पर्वत ठेवला, त्या बिळाचा दरवाजा बंद केला आणि तू गावाकडे आला. वाली बोलू लागला, सुग्रीवा तुझे मनोगात असुरी माझा करावा घात, सोय भोगावे राज्य समस्त बिळत दर्थ भुजिले. सुग्रीवा तुझ्या मनामध्ये असंच होतं की ह्या राक्षसांनी मला बिळामध्येच मारावं आणि किष्किंधेचं राज्य मी भोगावं
असं तुझ्या मनामध्ये होतं. हे किष्किंधा पूर्ण राज्य मी भोगावं, वाली मरावा त्या बिळामध्ये, असं तुझ्या मनामध्ये होतं सुग्रीवा. म्हणून तो त्या बिळाच्या दरवाजाला पर्वत लावला, असं वाली बोलू लागला. बिळी गावे मज शुद्धता ते द्वा सांडवनिया समस्त तुम्ही धरीला राज्य भोग स्वार्थ सुहृदय तुझं लागे कैसे. आणि खरंय, वाली सांगतो ते अत्यंत योग्य आहे. सुग्रीवा, तू बिळावरती पर्वत ठेवला, सगळं मान्य आहे, गावाकडे आला, पण आल्यानंतर ना त्या बिळामध्ये एकदा जाऊन चेक करायला पाहिजे होतं. ज्या वेळेस मी बाहेर आलो नाही त्यावेळेस तू आत जायला पाहिजे होतं. ते सगळं तू सोडलं आणि किष्किंधेला येऊन राज्य करत बसला, असं वाली बोलू लागला. सोय राज्य भोगावे समस्त म्या मारावे हे तुझ्या पोटात बिळे पुजले तदार्थ कपट व्यर्थ विनविसी. आणि आता मला बघितल्यानंतर ना माझ्या भीतीनं मी मारील म्हणून तुझ्या मनामध्ये कळवळ यायला लागलाय. माझ्या भीतीनं तू आता पाया पडायला लागलाय. पण तुझं कर्तव्य होतं की एकदा त्या वालीला जाऊन बघावं त्याचं काय झालंय. हे तुझं कर्तव्य होतं. तुझ्या पोटातच होतं मी मारावं. आणि जर पोटामध्ये नसतं तर माझ्या शुद्धीसाठी एकदा तरी तू प्रयत्न केला असता, असं वाली बोलू लागला. म्यारी गोनी बिळात दानव मारिले समस्त सुपुत्र सैन्य करिता घात रक्त विवारी प्रवाहे. आणि सुग्रीवा, मी त्या बिळामध्ये गेल्यानंतर ना मयासूर एकटाच होता, पण त्यानं मला पाताळात नेलं आणि तिथं कोट्यावधी दैत्य मिळाले. त्यामुळे रक्तांचा प्रवाह बिळाच्या दरवाजापर्यंत आला होता. तुला जो रक्ताचा पूर दिसला बिळाच्या दरवाजापर्यंत, ती सगळ्या राक्षसांचा होता आणि ती म्या मारलेल्या राक्षसांचा होता. वाली सुग्रीवाला सांगू लागला. विरी करिता महामारी अशुद्ध उलटले विवरी तो प्रवाह बिलद्वारी दानवा बोहरी पै करिता. सुग्रीवा, तू बिळाच्या दरवाजाला जे रक्त बघितलं ते रक्त सगळं दानवांचं होतं. कोट्यावधी राक्षसांचं ते रक्त होतं. माझा आणि मयासुराच्या दोघांचं मिळून सुद्धा एवढं रक्त तयार होणार नव्हतं. कोट्यावधी राक्षस मी मारले, त्यांचं ती रक्त होतं आणि ते रक्त तू बिळाच्या दरवाजापर्यंत आलेलं पाहिलं. वाली बोलू लागला. वरद मायावी असुरांसी निर्हारी निरुदकासी युद्ध करिता 21 मासी माया मयासी त्या. आणि त्या मयासुराला दुदुंबीचा मुलगा होता, त्याला वरदान होतं महादेवाचं. 21 महिने न दमता न थाकता न पाणी पिता न जीवन करता जो तुझ्या बरोबर युद्ध करील त्याच्याच हातून हा मयासूर मरणार होता, असं मयासुराला महादेवाचं वरदान होतं. म्हणून मला बिळामध्ये वेळ लागला, असं वाली सांगू लागला. मारोनिया मयासुरासी अणवज बाहेरी या वयासी मार्ग न दिसे कासाविसी तुवा बिळेसी बुजिले. 21 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर ना मी मयासुराचा वध केला, त्याला मारून टाकलं. आणि मारून टाकल्यावर मी त्या असणाऱ्या बिळाच्या दरवाजापाशी आलो. आणि दरवाजापाशी आल्यानंतर ना मला मार्गच दिसत नव्हता, कारण बिळात मधून आतमध्ये गेलते, सूर्याचा प्रकाश तिथं नव्हता. आणि त्या बिळाच्या दरवाजाला पर्वत दगड लावलेला होता तू, त्याच्यामुळे पूर्ण अंधार झालेला होता. मार्ग येण्याचा माझ्या लक्षात आला नाही. बहुता बहुवे विवरात मार्ग मज नोहे प्राप्त गुप्त दानव करीती घात अंतरात अति धाके. आणि विवरामध्ये मला मार्ग कळना गेला, अंधार होता. आणि राक्षस त्या विवरामध्ये मी मारलेली होती, पण कुठं जायचं, उगं पाऊल टाकल तिथं मी जाऊ लागलो. मला अंधारामध्ये काहीच दिसना गेला. आणि ही राक्षसांची ताकद अंधारामध्ये वाढती, त्यामुळे ती माझ्यावरती गुप्त आघात करत होते. खूप दुःख मला ते अंधारामध्ये त्या ठिकाणी झालेलं होतं, असं वाली सांगू लागला. मग विचार केला मानसी सुग्रीव आहे दारापासी आपण बोलाविता त्यासी येऊन वेगेसी काढीला. माझ्या मनामध्ये असा विचार आला की माझा भाऊ बिळाच्या दरवाजाला आहे. मी त्याला जाताना सांगितलं होतं दरवाजाला थांब, म्हणून मी हाका मारू लागलो, सुग्रीवा सुग्रीवा. माझ्या भावाला मी बोलवू लागलो. मला असं वाटलं होतं सुग्रीव येईल आणि तो बिळाचा दरवाजा काढील आणि मी बाहेर निघेल, अशी माझी आशा होती. म्हणून मी तुझ्या नावानं तिथं हाका मारत बसलो.
सुग्रीवा सुग्रीवा सोय बोलता पुन्हा पुन्हा हाका देता प्रतिवचन नायकांता दुःखवस्था मजा आली. मी हाका मारू लागलो, सुग्रीवा सुग्रीवा बिळात मधून दरवाजापर्यंत आलो आणि तिथून सुग्रीवाला बोलवू लागलो. ज्यावेळेस सुग्रीवाचं प्रत्युत्तर आलं नाही त्यावेळेस मी घाबरलो. सुग्रीवाला कोणी मारलं तर नसेल, त्याचा घात तर झाला नसेल याची खूप चिंता माझ्या मनाला बिळामध्ये खाऊ लागले. एकला द्वारी बैसला होता दानवी ठकोनी केले घाता तो कळी काळाते नाटोपता छळता छळता मारिला. मला त्या बिळामध्ये खूप चिंता वाटली. माझा सुग्रीव एकटाच आहे बिळाच्या दरवाजाला आणि राक्षस कपटी आहे, छळाने पळाने त्यांची गती असते. सुग्रीवानं त्या राक्षसांनी सुग्रीवाला बिळाच्या दरवाजावर मारला असेल, पण माझा सुग्रीव कोणालाही ऐकत नाही. म्हणून त्याला कपटानं त्याला छळण करून राक्षसांनी मारला असेल असा विचार त्या बिळामध्ये मी करू लागलो. सुग्रीव मारिला तत्वता बंधू स्नेहे परमवेता रडत पडत चडफडिता दुःखवस्था मजा आली. सुग्रीव निश्चितच मारला बिळाच्या दरवाजावरती असा मी विचार केला. आणि मग सुग्रीवानं काही विचार केला, वाली मारला. मी बिळाच्या दरवाजाला आलो तेव्हा मला असं वाटलं की सुग्रीव मारला असेल निश्चितच, आणि भावाचा भाव अंतरला त्याचं खूप दुःख झालं आणि सुग्रीवाच्या नावानं मी तिथं दुःख करत बिळामध्ये बसलो. आम्हा दोघा सत्य बंधू अनुमत्र नाही विरोगू सुग्रीव अंतरला बंधू दुःख सिंधू मज झाला. आणि आमच्या दोघांमधले संबंध अतिशय लिप्त आहेत, जवळचे आहेत. आमच्या दोघांमध्ये तिळा एवढा सुद्धा विरोध नाही. सुग्रीवाला बिळाच्या वर राक्षसांनी कपटानं मारला असेल असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि सुग्रीवाच्या नावानं त्याच्या आठवणीमध्ये मी बिळामध्ये रडत बसलो. केवता गेला सरे सुग्रीवा तू तव माझा निज विसावा दैत्य मारुनी आलो ते देखावा बंधू गौरवा विसरलासी. आणि मी त्या बिळाच्या दरवाजामध्ये आल्यानंतर ना सुग्रीवा सुग्रीवा म्हणून हाका मारल्या. सुग्रीवाच्या नावानं रडू लागलो. तर्क वाटला मला, माझा भाऊ गेला, माझा भाऊ त्या असणाऱ्या राक्षसांनी मारला, जीवाचा आप्त असणारा भाऊ अंतरला याचं दुःख मला खूप वाटला. उल्लंघोनी मम आज्ञेसी सुग्रीव नव्याची लघुशंकेसी दानवी निर्दयने त्यासी उकसा बुकसा स्पुंदत. आणि मग विचार केला म्या, माझी आज्ञा उल्लंघन करून सुग्रीव बाथरूमला सुद्धा जात नाही. माझी आज्ञा असल्याशिवाय कुठंच जाणार नाही. मी आज्ञा दिले म्हणल्यावर काही बी होऊ दे, सुग्रीव माझी आज्ञा मोडणार नाही हा मला विश्वास होता. ही माझी आशा होती की माझी आज्ञा सुग्रीव कधीच मोडत नाहीये. मग त्या सुग्रीवाला राक्षसांनीच मारला असावं असा विचार मी बिळामध्ये केला. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः. सुग्रीव वानर युवराजा जीव प्राणात्मा माझा दैत्य मारला युती समजा कोणी काजा मी उरलो. असं पांडुरंगा करो प्रथम मला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे. आतमध्ये विवरामध्ये सुग्रीव राजे, बाहेर सुग्रीव आतमध्ये वाळे आतल्या आत दुःख करू लागला. माझा असणारा सुग्रीव युवराज होता, आतुर बळ होतं, त्याच्या बळाचं वर्णनच करता येत नाही. असा असणारा माझा भाऊ बाहेर असणारा एकट्याला बघून राक्षसाने असणारा संपून टाकला असेल, आता मला कसा भेटेन. जरी मज सवे आला हसता तरी सुग्रीव माझा वांछता वीरद्वारी म्या ठेविता सोय बंधू गाता म्या केले. काय नाही झालं. माझ्या बरोबर जर आतमध्ये माझा असणारा सुग्रीव भाऊ आला असता ना, वाचला असता. उगच मी त्याला बाहेर ठेवलं, माझंच चुकलं म्हणले. मी त्याला बाहेर ठेवलं, राक्षस आले आणि राक्षसाने त्याचा घात केला. त्याच्या घाताला असणारा कुणीही जबाबदार नाही, मीच त्याच्या घाताला जबाबदार आहे. असं असणारं वाळी आतमध्ये दुःख करत होतो म्हणले.
तुझा बाहेर केला घात माझ कोंडिले विवरांत माझा कराया उदाहरणार्थ येई दावता बंधुराया. आतमध्ये मला व्यवहारात कोंडलं. मला आतमध्ये असणार कुठून बाहेर निघावं कसं बाहेर निघावं कळत नव्हतं समजत नव्हतं. मला उद्धार म्हणजे सुख बर का. इथं तर जिवंत आहे मेल्यावर उद्धार पण उद्धारचा अर्थ सुख आहे. आनंद देण्यासाठी सुख देण्यासाठी धावत असणाऱ्या भावात तो आतमध्ये यायला पाहिजे होतं मंदिराया. पण काय झालं आम्ही तुम्ही वेगळे नव कधी माझ काटवली कुबुद्धी तुझ ठेवली द्वारविधी मी काय युद्धी रिगालो. आमच्यात आणि तुमच्यात आजपर्यंत कधी वेगळापणा नव्हता. कुठलंही कार्य करत असताना आपण दोघं मिळून कार्य करत होतो काम मिळून करत होतो. पण अशी मला विनाशकालीन विपरीत बुद्धी कस काय सुचली का वाईट बुद्धी सुचली. मी आतमध्ये गेलो आणि तुम्हाला बाहेरच ठेवलं सुग्रीव राजे. असं कस काय झालं का मी आतमध्ये गेलो हीच माझी चूक झाली का असं मी आतमधल्या आतमध्ये असणार विचार करत होतो. मग लागला बहुत काळ माझ विना घेता जळफळ तेने तुझे वरून तरळ प्राण तत्काळ सांडिला. काय झालं असं नाही तर मी असणार त्या मयासुराचं वरदान आहे 21 महिने निराहारी निरोधक राहून त्याच्याबरोबर युद्ध करायचे. मग मला आतमध्ये त्याला मारण्यासाठी वेळ लागला भरपूर दिवस लागले. म्हणून का तर तू मला सोडून कधी चहा पित नव्हतास कधी जेवत नव्हतास पाणी पित नव्हतास. मला आतमध्ये उशीर झालास म्हणून असणार सुग्रीव राजा अन्न अन्न पाणी पाणी करून तो बाहेरच्या बाहेर संपलास का रे बाबा असं असणार विवळ दुःख आपलं व्यतीत हे आतमध्ये वाळी करत आहेत म्हणले. ऐसा सुग्रीवा लागी विलपत अंधारी भाव विवरांत दाटीला विवरदारी पर्वत देखील ते रविचिद्र. आणि अशा प्रकारे सुग्रीवसाठी आतमध्ये आपलं असणारं दुःख व्यतीत करत होते. रडत होते रडता रडता असणार त्या विवरामध्ये गोल 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 फिरायचे. इकडून रस्ता असेल तिकडून रस्ता असेल इकडून रस्ता असेल तेवढ्यात असणाऱ्या दरवाजावर जी शिळा लावलेली होती त्या शिळेतून असणार एक सूर्याचं किरण आतमध्ये आलं आणि त्या किरणाने ओळखलं गेलं ज्या आरतीत नसणारा कवडस येतोय त्या आरती इथून दरवाजा आहे असा विचार केला. आणि त्या असणाऱ्या खोल जवळ असणारे सूर्यवाळी हळूहळू हळू येऊ लागले. सुग्रीवाचे निंदत माझ कोंडरी मारावे विवरांत बिलद्वारी घातला पर्वत राज्य समस्त भोगावया. एक मनाने विचार करत होतं एक मन म्हणायचं माझा भाऊ आहे मला विसरणार नाही. आणि दुसरं मन म्हणायचं माझा भाऊ आहे पण मला विसरला. कशासाठी राज्यासाठी धनासाठी संपत्तीसाठी खुर्चीसाठी मला विसरला का. आतमध्ये त्यांनी मला विवरात लावला आणि विवरात लावल्यानंतर आतमध्ये वाळी मारावा आणि वाळी मारल्यानंतर जी काय वाळीचं राज्य आहे ते मला प्राप्त व्हावं म्हणून मला असणार आतमध्ये ढकलला तो बाहेर राहिला असं एक मन विचार वाळीचं करू लागलं. पर्वत असता बिलद्वारी रवी देखील छिद्रांतरी गाये पर्वत करून दुरी बिळा बाहेर मी आलो. काय सांगायचं भले मोठे असणारे शिळा भला मोठा पर्वत होता आणि तेवढ्यात एक असणार सूर्याचं किरण आतमध्ये आलं होतं. नक्की ओळखलं ज्या अर्थी इथून असणार सूर्याचं किरण आतमध्ये आलेलं आहे सूर्य इथून दिसतोय त्या अर्थी इथूनच बाहेर पडायचा रस्ता आहे म्हणून मी असणारी माझी ताकद पणाला लावली आणि त्या असणाऱ्या बिळाच्या असणारा दरवाजा म्हणजे पर्वत बाजूला ढकलला आणि ढकलून म्हणले मी बाहेर आलो. सुग्रीव बैसल पैसविला असे येत त्याचा काय झाला वृत्तांत आयशे जव मी विचारित तव विपरीत देखिले. सुग्रीव बाहेर बसलेले होते. काय झालं असेल बाबा त्याच काय झालं असेल माझ्या भावाचं कुणी काय केलं असेल माझ्या भावाला असं विचार करत 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 बाहेर पडलो. गावात आलो विचारपूस करणार डायरेक्ट असणार महालामध्ये गेलो तर विपरीत करून बघितलेलं चित्र डोळ्यासमोर दिसलं. काय दिसलं सुग्रीव किसकिंदेचा राजा ओरी बोगी माझ्या भागा सूत्र जोडिले ओ
काय करू लागला? बघितलं तर असणारं माझं जे काय सिंहासन, माझी जी काय खुर्ची आहे, त्या खुर्चीवर असणारा सुग्रीव राजे बसलेले आहेत. बसलेत ते बसलेत, राज्य कारभार बी चालवायला लागलेत. आणि असणाऱ्या माझ्या जे काय भाज्या, माझ्या असणाऱ्या जे काही स्त्रिया आहेत, त्या स्त्रिया सुद्धा असणाऱ्या, त्याचा सुद्धा असणारा भोग घेऊ लागलेला आहे. एवढंच नाही, सुहृदत्व आमच्यातलं जे काय नातं होतं भावभावाचं, तो विसरून गेला. आणि विसरून म्हणजे असणार माझ्याशी काय केलं, शत्रुत्व त्यांनी जोडलं. आणि माझा वैरी एक कोणाचं तर सुग्रीव आहे, त्या दिवसापासून बनला. सुग्रीवाला जी मी तळमळीत, सुग्रीव माझाची करी घात, आईचे केले पै विपरीत, राज्य भोगात सुग्रीव, त्या सुग्रीवासाठी मी आतमध्ये विवरामध्ये असणार किती दुःखित होतं. काय झालं असेल, त्याचं काय झालं नाही, असं सारखं विचार करत होतं. त्याच्यासाठी रडत होतं. ज्याचा विचार करत होतं त्यांनीच केसाने गळा कापला म्हणजे असणार. फार विचार केला त्याचा, पण त्यांनीच माझ्यावर असणार उलटा माझाच असणारं राज्य त्यांनी बळकावलं गेलं. माझ्याच राज्यावर बसला, माझाच घात करू करायला लागला. अशा प्रकारचा असणारा माझ्या राज्याचा भोग सुग्रीव राजा घ्यायला लागला, असं वाळी मनात विचार करू लागला. मी वरी माझी सांडोनी शुद्धी, सांडोनी बुद्धी, सुग्रीव बैसला राज्यपदी, दुष्ट दुर्बुद्धी दुरात्मा. विवराच्या ठिकाणी थांबावं का? किती वेळ लागतंय? का बाहेर येणार? आज येतील बाहेर, उद्या बाहेर येतील, वाट बघत बसायला पाहिजे होतं माझं. ही त्याची खरी बुद्धी होती, खरा विचार होता त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी. पण त्याला म्हणजे वाईट बुद्धी सुचली. म्हणजे विवरापासून गावात आला आणि गावात माझा असणारा राज्य कारभार व्यवस्थित चालवायला लागलाय. म्हणजे राज्याचा माझा भोग असणारा वाईट बुद्धीने घ्यायला लागलाय, असं मनातल्या मनात असणारे वाळी म्हणू लागले. तारा सांगे वाळी पासी, बुडता किष्किंधेच्या राजासी, सुग्रीवे राखले प्रतापेशी, सत्य तुवा पासी सांगते. असं असणारा वाळी सुग्रीव राजाला बोलत होते. नुसतं फडफड फडफड बोलत होतो. सुग्रीव राजाने खाली मान घातली होती, काहीच बोलत नव्हती. काय करणार आता? चूक लक्षात येणं नेमकं कोणाचं आहे, त्याचा बी गैरसमज झाला आणि ह्याचा बी गैरसमज झाला. ह्या भावाला वाटलं आतमध्ये मिळाला लय दिवस झाला बाहेर ना, आणि ह्या भावाला वाटलं ह्याला राक्षसांनी मारलं काय, की दोघांचा बी गैरसमज झाला. जेव्हा दोघं समोर आली तर अजून कुणाचं कुणाला मेळ लागाना. म्हणलं तू माझा एवढा नातलग जीवलग होता, पण वाईट बुद्धीने असं का केलं? आता तू माझा असणारा नातलग राहिला नाही, तू माझा वैरी झाला. असं म्हणल्याबरोबर वाळीची असणारी पत्नी, तिचं नाव असणार तारा आहे, ती तारा वहिनी समोर आल्या. दोघांच्या भांडणामध्ये असणार भावाचं भांडण मिटवायचंय. सांगायला लागली, आपल्या मालकाला सांगू लागली, नाही हो तसं नाही, हो तसं नाही, मी सांगते काय सांगते त्याच्याकडे लक्ष देऊन ऐका म्हणले असणार. आपलं सुग्रीव भाऊजी तसं नाही तर काय सांगायचं. परत शत्रूनं आपल्या असणाऱ्या राज्यावर आक्रमण केलं होतं, आणि आक्रमण केल्यानंतर आपलं राज्य असणारं जाणार होतं. शत्रुत्व आपलं राज्य जिंकणार होतं. पण तेवढ्यात आपलं हे सुग्रीव भाऊजी आलं. त्यांनी असणार आपल्या ताकदीच्या पराक्रमाच्या जोरावर परचक्र हलवून लावलं, आणि आपलं असणारं गाव शाबूत ठेवलं. किंवा मालक असं का बोलता? मी गुंतले ती दोघे वीर, मागे शून्य राजे नगर, जे राज्य घ्यावया सत्वर, वेडिले पुर विद्याधरी. मालक, तुम्ही दोघं त्या मयासुराला मारण्यासाठी तिकडे विवराच्या ठिकाणी गुंतला. त्या आतमध्ये तुम्ही बाहेर. ह्याचा फायदा घेतला असणाऱ्या विद्याधरांनी, आणि त्यांनी आपल्या राज्यावर आक्रमण केलं. जात होतं आपलं राज्य, पण मालक जाता जाता ह्या सुग्रीव भाऊजीने असणारं आपलं राज्य आपल्या ताब्यात ठेवलं. आपलं सुखरूप असणाऱ्या सर्व जनतेला केलं. तसे नाहीत व तुम्ही म्हणता, जसं समजताव तसं सुग्रीव भाऊजी नाहीत. समजावून तार आपल्या मालकाला सांगू लागले, पण मालक ऐकायला तयार. वाचा. विरोधोनी नगर नागरा, विरोधले स्त्रिया कुमरा, आकांत दे कोणी समग्र, ऋषीश्वरा परमा चिंता. काय सांगायचं, त्या विद्याधर आले, आक्रमण केलं आपल्या गावावर. स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, नर नारी आहेत, सर्व असणारे गावात आहेत. सगळं लय गावच्या बाहेर कोणी सुद्धा जायचं नाही. बघा का हाताचं वट तोंड, हाताची घडी तोंडावर वट, असं सगळ्याला त्या विद्याधरांनी म्हणले. इकडं तिकडं सुद्धा कोणाला हालू दिलं नाही. सगळ्या गावात म्हणजे असणारा
फजितीच फजिती लोकांची केली. म्हणजे पुन्हा हळूदीनं जागच्या जागेवर खिळून ठेवलं, सगळ्यांना त्रास दिला, सगळेजण ओरडायला लागले. त्यावेळेस असणाऱ्या ऋषीवर यांना चिंता लागली, काळजी लागली असणाऱ्या गावातल्या लोकांची. ऋषीवर यांनी काय केलं तुम्हाला सांगते, ऐका. सेनापती वानर सैन्य त्याशी सर्वता नाही ज्ञान, पूर्वीचे चौघे प्रधान आले धावून तुम्हापाशी. तुम्ही म्हणसाल सेनापती कुठं होतं, वानर सेना कुठं होती आपली सगळे असणार. कुणीच नव्हतं हो गावात, कुणीच नव्हतं. तुम्ही भाऊ भाऊ तिकडे युद्ध खेळत होता, मग सेनापती तुम्ही राजे तिथं सेनापती. ते नळ नीळ हनुमंत ते सुद्धा सर्व त्या सर्व म्हणजे असणार तुमच्या बरोबरच असणार. मयासुरा बरोबर युद्ध करण्यासाठी तुमच्या बरोबरच होतं. गावात ताकदवान बलशाली कुणीच नव्हता, म्हणून त्या युद्धधराने म्हणले असणार आपलं गाव वेढलं. तुम्ही दोघ जाना अनावयार्थ विवर आले ऋषी समस्त, विवारी रुधिर देखील वात सुग्रीवा रडत देखील. मग काय झालं, अशा प्रकारचे असणारा त्रास द्यायला विद्याधराने आपल्या गावातील असणाऱ्या जनतेला सुरुवात केली. ऋषी मंडळीला पाहवणं झालं, म्हणून सर्व ऋषी मंडळी म्हणजे असणारे उठले. ज्या विवराच्या ठिकाणी तुमचं युद्ध होत आहे त्या युवराच्या जवळ आले. तर असणाऱ्या त्या विवरातून म्हणजे असणारा फेसा सहित रक्त वाहिलेलं बाहेर दिसलं. आणि मोठे मोठ्याने असणारा सुग्रीव राजे रडत होते. आणि त्यावेळेस पुढे काय झालं ऐका. रुधिर दे कोणी सपेर सुग्रीव सोय कास घालून, अवध्यास द्वारी बैसवून शुद्धी लागोनी निघाला. ताजं रक्त बाहेर, फेस राहिलेलं रक्त म्हणजे ताजं रक्त बाहेर येत होतं. आणि ते ताजं रक्त बाहेर आल्याला असणारा सुग्रीव राजाने बघितलं. सुग्रीव राजा आम्हाला सर्वांना म्हणू लागले, ऋषीवरांना म्हणले, ज्या अर्थी रक्त येतं त्या अर्थी रक्त माझ्या वाळीच असल. माझ्या वाळीला कुणीतरी आतमध्ये काहीतरी केलं काय की, म्हणून म्हणले तुम्ही इथं दरवाजाच्या जवळच बसा, मी आतमध्ये जातो आणि आमच्या वाळीला काय झालंय का बघतो, वाळीचा शोध घेतो, वाळीच्या कैवारासाठी मी आतमध्ये जातो. असं प्रत्येकाला समजावून असणार सुग्रीव भाऊजी सांगत होते. पुढे काय झालंय का. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. सुग्रीव ऋषीपाशी सांगत बाळी मारला प्रवाहे रक्त, मीही जातो त्याचे शुद्धार्थ, मंत्री हो समस्त पुरी राखा. ऐका, मग असणारे सुग्रीव भाऊजी म्हणले, ही जी काय रक्त येत आहे ते रक्त असणार नक्की माझ्या भावाचं असेल, वाळीचं असेल. म्हणून म्हणले मी वाळीच्या शोधासाठी, नेमकं वाळीच ते का दुसरं कोणाचं आहे, आमचं वाळी आतमध्ये काय करीत असेल, म्हणून त्या वाळी दादाचा शोध घेण्यासाठी मी आतमध्ये जातो. ऋषी मंडळीनं तुम्ही दरवाजाजवळ थांबा. आणि मंत्री नळ जांबुवंत काका तुम्ही जावा असणारा गावाकड आणि आपलं गाव असणं गावाचं रक्षण करा, असं माझ्या समोर सुग्रीव भाऊजी बोलत होते. तारा सांगू लागल्या, ऐसे परिसंगणी ऋषी समजता, सुग्रीव बिळी प्रवेश हरी. ऋषीश्वरी धरली त्वरिता पूर्ववृत्तांतावधारी. मग अशा प्रकारचं असणारा ऋषीवर्याने आपला असणारा दरवाजापाशी थांबलेत. हे सांगत होते असणार ऋषीवर्य म्हणजे असणार. पुढे अजून काय झालं म्हणजे असणारा सुग्रीव राजा आतमध्ये शिरणार तेवढ्यात असणाऱ्या ऋषीवर्यांनी सुग्रीव राजाला थांबवलं आणि थांबवून काय सांगितलं ऐका. माझी 14 वया लागोनी प्रधान गेले वनोपवनी हरी. शून्य दे कोणी राजधानी आले धावुनी गंधर्व. मग म्हणजे असणारा ऋषीवर्याच्या बोलण्यानुसार प्रधान म्हणजे असणार सुग्रीवराज हे वाळी विवरात नसतील, विवरात बाहेर कधी निघले असतील, म्हणून चारीच्या चारी प्रधान म्हणजे वन उपमना शोध घेत तुमचे निघालेले आहेत. इकडे असणारा आतमध्येच वन्य तो सुग्रीव राजा सुद्धा घुसलेला असणार किंवा तिथंच जागेवर थांबला होता. तेवढ्यात गावात असणारा राजा मालकाचं कोणी नाही याचा विचार त्या विद्याधर गंधर्वांनी केला आणि गावावर त्यांनी आक्रमण केलं. निरोधिले नगर आक्रदंती स्त्रिया कुमारे हरी. राज्य गेले समग्र ऋषी सत्वर सांगू आले.
मग म्हणजे काय सांगायचं म्हणजे असणारा त्या विद्याधराने असणारा राज्य असणारं आक्रमण केलं. आक्रमण केल्याबरोबर धरकी मार असं सुरुवात केलं. गावातील असणारे सर्व असणारा लुटून न्यायचा असा विचार करत असताना ज्याला त्याला मारू लागलेले आहेत. हे ऋषीवर्यांनी पाहिलं गेलं. त्या ऋषीवर्यांना पाहावं नाही गेलं म्हणून ते धावतच असणारे तुमच्याकडे आले होते. पण तुमचं काय झालं ऐका. वारिणी मला रुधिर प्रवाहे मेलिया मागे मरो नाही हरी. ब्रह्मदत्त स्वराज्य आहे हे आधी संरक्षित. मग असणारे ऋषीवरी आले आणि ऋषीवर्याने असणाऱ्या सुग्रीव राजाची समजूत काढायला सुरुवात केली. गबरड है का नाही. समजूत काढायला सुरुवात केली. राहू दे आता रडू नका गिर. मग म्हणले असणार गेलं म्हणले असणार जाऊ द्या म्हणले. मरणाच्या मागे कुणी मेलेल्याच्या मागे कुणी जाते का. जातच नाही. थोडस रडत म्हणले जाऊ द्या विसरून जावा. आपण कसं म्हणतो मग राहिल्यानंतर बघा. असं जशी समजूत घालतात तसं ऋषीवर्याने असणारी समजूत सुग्रीवराजाची घातली. आणि म्हणजे ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने आपल्याला किष्किंधा नावचं राज्य प्राप्त झालेलं आहे. आता त्याचा सांभाळ करायचा. म्हणून सुग्रीवराज रडत बसू नका. चला त्या असणाऱ्या राज्याचा सांभाळ करा. ऋषीवर्याने सुग्रीवराजाला इकडे गावाकडे आणलं अशी तारा सांगू लागल्या. स्वराज्याला कोणी अस्वस्थ मग निघावे वाली शुद्धते हरी. तोवरी बिलद्वारी घाली पर्वत ऋषी सांगत पूर्व सूचने. पूर्व सूचनेने ऋषी सांगितलेलं त्या ऋषीचं बोलणं मी ऐकलं आणि तुम्हाला सांगायला लागले. बघा तारा सांगू लागले आपल्या मालकाला की म्हणजे आधी आपलं राज्याचं रक्षण करावं. म्हणून त्या ऋषीवर्याने सुग्रीव राजाला सांगितलं राज्याचं रक्षण करा. आणि परत आपण म्हणले असणाऱ्या वाळीचा शोध घेऊ. मग तोवरचं काय करा म्हणले ते असणाऱ्या वेळाचा दरवाजा ते विवराचा दरवाजा बुजवून टाका. म्हणून असणारा भला मोठा पर्वत सुग्रीव भाऊजींना आणि ते विवराचा दरवाजा बंद केला. बघा युद्ध करिता विद्याधरी विवरद्वारे येतील वैरी हरी. संकट पडेल दोही परे घाली बिलद्वारे पर्वत. काय सांगायचं तुम्हाला. इकडं आड तिकडे विहीर परिस्थिती होती. इकडे असणाऱ्या त्या विद्याधरांनी गावाला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्यांनी केली तर केली. पण ह्या बिळातनं जर अजून हे जर राक्षस जर बाहेर आले तर गावची कशी परिस्थिती होईल. आडकी त्यात सुपारी धरावं तसं. इकडं बी पाळता येणार तिकडे बी पाळता येणार. दोघांच्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये धडक्यामध्ये गाव आपलं चिंगरून मराल. म्हणून आम्ही असणाऱ्या एकाने दिला तर दिला त्रास. त्यांचा सुग्रीवराजे पाठलाग करून त्यांना पळवून लावतील. पण विवरातनं बाहेर आलेल्या राक्षसांचं कसं. म्हणून विवराच्या दरवाजाजवळ बहळी मोठी शीळ ठेवली. बघा ऋषीची आज्ञा ती समर्थ सुग्रीवे म्हणून निश्चित हरी. घालूनी बिलाद्वारी पर्वत आला युद्धार्थ महावीर. महान असणारा वीर शिवर असणाऱ्या सुग्रीवराजाने असणारे आज्ञा ऋषीवर्यांची शिरसावंद्य मानली. ऋषीवर्यांनो तुम्ही म्हणता दरवाजासमोर बंद करा ना. हो काही तुमची आज्ञा शिरसावंद. उचलला पर्वत आणि विवराचा दरवाजा बंद केला. सुग्रीव वीर धीर सुंदर विमान दोनिया ऋषी विद्याधरे हरी. विजयी झाला एकांगवीर जय जयकार. मग असणारा एकांगवीर एकटा भरपूर जणांबरोबर लढणारा असा हा सुग्रीव राजा. आणि ह्या सुग्रीव राजा आल्याबरोबर कित्येक तरी गंधर्व कित्येक तरी विद्याधर आले होते. सर्वांना मारलं. धुडकावून लागला आपल्या आपल्या गावातून म्हणले असणार. आणि विजय प्राप्त सुग्रीव राजाचा झाला. सर्व ऋषी मंडळींना आनंद झाला. आनंदाच्या भरात सुग्रीव राजे की जय सुग्रीव राजे की जय असा जय जयकार सर्व करून शून्य सोनये राजधानी विचारणी ऋषी प्रधानी हरे. सुग्रीवाचे राहुनी अभिषिंचोनी बैसला. किती दिवस खुर्ची खाली ठेवायची. हा नाहीतर मग राष्ट्रपती राजवट लागल. आहे का नाही लागेल का नाही. म्हणून त्याच्यामुळं म्हणून लवकर शपथ दिली. मग असणारं राज्य शून्य ठेवू नये. कुणीतरी असणारा असावा. म्हणून रोज वाद चालू आहे. असू द्या काय करायचं आपल्या
बातम्या बघतात काय की दादा बी. मग म्हणले असणार शून्य राज्य ठेवू नये असा विचार असणाऱ्या ऋषी मंडळीनं केला, गावातील थोर थोर व्यक्तींना केला. मग म्हणले असणाऱ्या गावच्या सिंहासनावर म्हणले सुग्रीव राजाचा राज्याभिषेक केला व वाईट मनाला मानून घेऊ नका. ऐका. हे सुग्रीव राज्य न घेता बलात्कारे बैसविले माता हे हरी यासी गोपो नको आता क्षमा सर्वता करा स्वामी. स्वामी मला तुम्हाला हात जोडते, तुमच्या पाया पडते, रागू नका. एवढा राग चांगला नाही, अति रागन भीक मागस. तुमच्या असणाऱ्या खुर्चीवर सुग्रीव राजाला अख्खं गाव बसा म्हणत होते, अख्खं गाव बसा म्हणत होतं. पण सुग्रीव राजा म्हणायचे नको 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 नको, मला नको, मला ते असणाऱ्या खुर्चीत नको, सिंहासन नको, माझ्या दादाचं आहे, दादालाच राहू द्या, मला अजिबात नको. पण असणाऱ्या बळजबरी केली लोकांनी, असणाऱ्या गावातल्या सर्व ऋषी मंडळीने, गावातल्या लोकांनी बळजबरी केली. आणि बळजबरीनं म्हणले राहू द्या, किती दिवस रिकामं सोडायचंय, किती दिवस रिकामं सोडायचं. बरं तुम्ही नाही बसलं तर दुसरं कोणीतरी बसेलच की. म्हणले कशाला, घरचंच बरं आहे की, म्हणजे आपल्याच घरचं बरं आहे की. असं काय समजूत काढली असेल लोक, जशी आपण समजूत काढतो तसं सुग्रीव राजाची समजूत काढली असेल. बळच म्हणले सुग्रीव राजाला असणाऱ्या खुर्चीवर बसवला. रागू नका मालक अशी तारा समजावून सांगू लागली. आई कोणी तारेचे वचन वारी बोले कोपाय मान हरी याचे तुझं नकळे विंधान वैरी संपूर्ण हा माझा. गप्प म्हणजे तुला काय करते का, मध्ये 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 माणसाच्या बोलायला लागली. हाय का नाही, जरा किती समजावून सांगत होती, जी झालेली हकीकत खरं खरं सांगत होती. पण राग आलेला, डोक्यात राग आलेला जातच नाही लवकर माणसाच्या. गप म्हणले तुला काय कळत नाही, मध्ये मध्ये बोलू नको, बरं आमच्या भावाचं चाललंय म्हणले, तुला काय कळतंय का. रागाला काय बी लागले, उचलले जीभ लावले टाळ्याला, म्हणले राग राग लय राग राग रागच आला. म्हणले ही का माझा भाऊ आहे का, म्हणले भाऊ नाही म्हणले, हा माझा वैरी आहे म्हणले. ह्याच्या पोटात एक आणि होटात एक आहे म्हणले, तुलाच कळा ना ह्याचं वैर्यासी राज्य वैसविले आपणासी हरी माझा आठवू का नवे यासी पूर्ण द्वेषी हा माझा. कळलं नाही ह्याचं असणार काय, ह्याच्या डोक्यात विचार आहे ते तारा तुला कळलं नाही म्हणले असणार. तू बुळी बाबडीच आहे तारा, तुला कळायला पाहिजे, माणसं वाचायला यायला पाहिजे, माणसं बोलतात कशी, कळत्यात चालत्यात कसं तुला कळायला पाहिजे. तारा म्हणले असणारा ह्याने बरोबर असणार, माझ्या बरोबर मी भांडण केलं, तू म्हणते खरं आहे म्हणले, पण राज्यावर ह्याला बसायचं होतं ना, म्हणून तर भांडला. बरं राज्यावर बसताना माझी का आठवण येत नव्हती, घ्यायचं नव्हतं राज्य, हेच होतं ते युवरापाशीच, माझा शोध घ्यायला पाहिजे होता. नाहीतर म्हणायचं होतं तू येस तर मी खुर्चीवर बसतच नाही, ते आल्यावर बसतो, राहू देऊ. बळच की बसविलं म्हणून काय झालं म्हणले, कशाला बळच तरी बसला म्हणले. हा म्हणले साधा सुधा नाही म्हणले, हा कपटी असणार आहे, ह्याचा असणार मला काज माझी आठवण आली नाही म्हणले. आठवण म्हणून माझा भितडावर फोटो तरी लावायचा होता की म्हणले. दादाचा आशीर्वाद दिसतंय का म्हणले तुला, कुठं तरी दादाचा आशीर्वाद म्हणले. अगं माझं ध्यान काढायला पाहिजे होती, माझी आठवण यायला पाहिजे होती म्हणले. हा माझा पूर्ण द्वेष आहे, माझा वैरी आहे, हा मला नावं ठेवतो, मला माझ्याविषयी चांगला विचार करत नाही. माझा संडोली परामर्श सुखे राज्य करी षण्मासे हरी माझे मरणीयासी हर्ष म्हणून विवरास बुजविले. काय सांगायचं तारा तुला, तू उगाच ह्याच्या असणाऱ्या भानगडीत पडली. तुला सांगतो समजावून ऐक म्हणले असणारा हा जो काय सुग्रीव राजा आहे, ह्या सुग्रीव राजाने काय केलं म्हणले असणार, माझा पराभव व्हावा, मी आतमध्ये मारावा, परत बाहेरच येऊ नये आणि ह्याचं राज्य आपल्याला भोगाया मिळावं म्हणून ह्यानी दरवाजा बंद केला, भला मोठा पर्वत आणून ठेवला. तुला कसं काय कळत नाही असं वाळी बोलू लागले. राज्याला कोणी स्वस्थता बिळाचा पर्वत जरी काढिता तरी मानितो अति शक्यता वैरी सर्वता माझा. ऐक तारा, तू म्हणती बळच बसविलं, बरं बसला 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 बसला. किती दिवस झालं म्हणले बसलाय त्याला, 6 महिने झालं म्हणले बसलाय. मग 6 महिने बसल्यावर ह्याच्या ध्यानात यायला पाहिजे होतं का नव्हतं. त्या
त्या पर्वताचा आतमध्ये माझ्या डोळ्यासमोर, त्याच्या डोळ्यासमोर मी आतमध्ये गेलोय. ते विवरात आता कुठं त्याचा भुयाराचा मार्ग कुठं निघाला असेल काय त्या मुदीलाच माहिती म्हणजे असणार. भुयारी कुठं मार्ग निघतोय कुठं नाही ती काय माहिती आलं आहे का नाही, काय माहिती. आता ती पुण्यात काढते ती भुयारी मार्ग बघा. मग ती भुयारी मार्ग पुढं कुठं निघतोय कुठं काय नाही माहिती नाही. पण तू दरवाजावर शिळ काढायचं तुझ्या ध्यानात राहिलं पाहिजे. 6 महिन्यात का तुझ्या ध्यानात आलं नाही आपला भाऊ आतमध्ये जावं आणि शिळ काढावं आणि ती शिळा पर्वत काढावा आणि आपला भाऊ कसा आहे काय आहे बघावं, चौकशी आतमध्ये विवरात करावी. काय ह्यानी केलं नाही, ह्याच्या मनात होतं मी मरावा आणि मला ह्याचं राज्य भेटावा, हीच ह्याच्या मनात होतं म्हणून माझा वैर येतो असं समजावून ताराला सांगू लागला. आईचे बोलोनी सक्रोधता करिता सुग्रीवाच्या घाताय हरी तारेने धागून धरला हाता स्वबंधू घाता करवले. वा वा वा. अतिशय राग आला आणि रागाच्या भरात मला ही माझा वैरी आहे म्हणला सक्का भाऊ, आजपासून पक्का वैरी म्हणला पुढे गेलो आणि सारे दिवशी तलवार उपसली, जीवच मारतो म्हणला ह्याला, आज जीवच मारतो म्हणून असा तलवार घेऊन हातावर चालला. तेवढ्यात असणाऱ्या ताराने हात धरला आणि ताराने हात धरून धर्मशास्त्रावर ठेवला, भावाचा घात करू नये. सुसेनाची निज दुहिता ताराबाईची पतिव्रता हरी रुमा सुग्रीवाची कांता हिरोणी घेता होय वाळी. मग वाळीने बी काय केलं, माझी बायको घेतली होती काय म्हणला तो, म्हणला आता जशाच तसं म्हणलं असणार. ही सुशल वैद्य डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरची मुलगी असणारी तारावती म्हणतरी एवढं बरोबर बोलत होती, हुशार माणसाची होती. मग म्हणले रुमा असणारी ही सुग्रीवाची असणारी पत्नी होती आणि ती म्हणले असणाऱ्या वाळीनं लगेच त्याच्या समोर ओढला हाताला आणि आपल्याकडे घेतली आणि पुढं तारेचनी बोले जाण राखीला सुग्रीवाचा प्राण हरी हिरोणी दारा वस्त्रभूषण नगर निर्याणा निवस्त्र केले. मग म्हणजे असणारा तारेच्या असणाऱ्या बोलण्यावर आणि तारेमुळं म्हणजे असणारा सुग्रीवाला सोडलं त्याची पत्नी बी हिसकावून घेतली, धन बी हिसकावून घेतलं, अंगावरची कापड बी लय थंड वाजत होती तेव्हा तरी सुद्धा म्हणजे सगळी कापड घेतली, फटकला बाहेर म्हणला आता अजिबात घरात तो पावल टाकायचा नाही असं सुग्रीवराजाला बोलले. आणि पुढं लावण्या पया लंगोटी सुग्रीव जवळीला गिरी कपाटी हरी सक्रोध प्रधान पाहता दृष्टी तेही उठाउटी पळाले. मग म्हणजे असणार होतं कोण आहे बाहेर म्हणले, आपण म्हणतो ना अंगच्या कपड्यांनी बाहेर निघलो तसं अंगच्या कपड्यांनी सुग्रीवराजाला बाहेर नुसतं लंगोटी ठेवली. लंगोटीवर असणार हो बाहेर म्हणला, होतो का नाही तर बघ बघ म्हणला. नीट सुग्रीवराजा घरातनं बाहेर पळाले. त्याच्या पाठीमाग ती प्रधान बी म्हणले ही राजा असला कसला म्हणजे भावासंग असं वागतोय, एवढा भाऊ चांगला असून उद्या जर आपल्याकडून जर काय चुकलं तर आपल्याला बी मारायला आणि शिक्षा करायला घ्यायचं नाही म्हणले. नको रे बाबा ह्याच्या संग. म्हणून 4 प्रधान होते, नळनीळ जांबुवंत आणि हनुमंत. चौघाच्या चौघा प्रधान असणाऱ्या सुग्रीवराजा बरोबर असणाऱ्या लगेचच पळाले. प्रधानी त्याची केले अभिसिंचन कोपे दंडू पाहे जन हरी तेने भय पलायमान आले पळोनी मजपासी. मग म्हणजे असणारा ही चौघे का पळाले. सुग्रीव म्हणला ते वाळे म्हणला कोणी कोणी केला म्हणले त्याचा अभिषेक या इकडे पुढे म्हणला लय आमच्या घरी मध्ये मध्ये करता काय म्हणजे बर भावाबाचं चाललं तर येतंय की कोणी मधीच बोलतंय काही बी कुठं ना करतोय म्हणल्या कळतं का नाही म्हणलं तो कोण होतं म्हणजे ते अभिषेक करणार. कुणी आणली माती, कुणी आणलं चल समुद्राचं साप समुद्राचं पाणी आण म्हणलं, कुणी आणलं म्हणजे ते आंबेच पाणी, कुणी आणलं म्हणजे ते अवदबराचं पिठी ह्याला बसाय म्हणलं, कुणी आणलं सांगा लवकर म्हणजे, कुणी ऋषी मंडळ बोलले ती चौघांनी खाली मना वाटला म्हणलं. वर बघितलं रागावला आहे बाबा थांबायचंच नको म्हणजे पळा. सगळे चौघाच्या चौघा असणाऱ्या तिथून पसार झाले म्हणजे वाचा. सख्या बंधू दोघा माय विरोध पाडावयाची सीमाय हरी सांगितले श्रीरामा उभय धर्मा यथार्थ. प्रभू रामचंद्र आमच्या 2 सख्या भावामध्ये असणारा विरोध व्हायचं कारण तुम्हाला यथार्थ जशास तसं सांगितलं. विरोध व्हायचं कारण काय, फक्त गैरसमज. मी त्याला समजून घेतलं नाही, मला त्यांनी समजून घेतलं नाही.
जर एकमेकाला समजून घेतलं तर सख्य भाऊ सख्यच राहणार, पण एकमेकाला नाही समजून घेतलं की असे वैरी झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि एकमेकाने आता तारेने एवढी मध्यस्थी केली होती, समजून घेतलं असतं तर घेतलं नाही समजून, त्याने तिकडं ह्याने इकडं वा. आता वडलं की फाटलं की राहतंय का नाही. आता ह्यांचं म्हणजे परपंच फाटला म्हणजे असणारा. अशा प्रकारे सर्वच्या सर्व असणारा यथार्थ धर्म प्रभू रामचंद्राला वैराचा सुग्रीवराज यांनी प्रभू रामचंद्राला सांगितलं. पुढे काय होत आहे का. मृत युवराज्य वृत युवदारा ते नियती दुःखी वीर रघुवीरा अहोरात्र लागे निद्रा श्रीरामचंद्रा तुझियान. प्रभू रामचंद्र तुमची शपथ घेऊन सांगतो की झोपी लागा. कशी लागायची, लागल का तरी पण लागतील. काय करणार, गोळ्या खावा लागते. मग काय सांगायचं. बरोबर रामचंद्र माझं राज्यही गेलं, माझी असणारी स्त्रीही गेली. रोज काळजी. जाऊ द्या, राज्य गेलं तर त्याचं काय नाही म्हणजे असणार, पण नातलग तुटले, पत्नी तुटली, पळवून नेली त्यांनी. रोज चिंता, रोज काळजी. प्रभू रामचंद्र तुमची शपथ घेऊन सांगतो, ह्या काळजीनं आणि ह्या दोहांच्या चिंतेनं मला झोप सुद्धा येत नाही. हो प्रभू रामचंद्र. आईचे सुग्रीवे सांगता कृपाली श्री रघुनाथा हरे वाळी वजन मी आता ठेविला माता पद्महस्त. प्रभू रामचंद्र म्हणजे आता काळजीच करू नको. ही वैराचं करा नाही का, समजून घ्यायला पाहिजे. ती मोठा आहे, कशाचा मोठाच आहे, थोडा तरी मोठा आहे. 5 सेकंद 5 मिनिटाचा तरी मोठाच आहे. मोठा तर मोठाच, कसा का असणार पण मोठा आहे. 5 सेकंद असो किंवा 10 मिनिटं असो, मोठाच आहे म्हणजे असणार. मन म्हणजे असणार. मोठा असताना बारक्याला समजून घ्यायला पाहिजे होतं, समजून घेतलं नाही. प्रभू रामचंद्राला सुग्रीव राजाविषयी कृपा निर्माण झाली आणि कृपेने असणाऱ्या कळवळले प्रभू रामचंद्र आणि म्हणले मी आताच म्हणजे सुग्रीवाचा अंत करतो, म्हणून आताच वाळीचा अंत करतो. म्हणून सुग्रीवाच्या डोक्यावर पद्महस्त, पद्म म्हणजे लक्ष्मी रूपी ऐश्वर्य रूपी असणारा कृपेचा हात प्रभू रामचंद्राने डोक्यावर ठेवला. वाली सुग्रीवा विरोध त्याचा झाला अनुवाद हरी एका जनार्दनी परमबोध वाली वद निज मोक्ष. असं असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहेत. वाली आणि असणारा सुग्रीव ह्या दोघांचा विरोध आहे, पण विरोधात सुद्धा असणारा तो जो काय झालेला अनुवाद आहे, जी काय बोलणं भाषण आहे की सुंदर आणि असणारा गोड असणारा दोघांचा अनुवाद आहे. म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपले सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन म्हणतात, ह्या असणाऱ्या कलियुगातील असणाऱ्या भावभावांसाठी चांगला बोध आहे, सुंदर असणारा उपदेश आहे म्हणतात. म्हणजे का तर असणारा ही जी काय असणारा दोघांचं संभाषण आहे, गोष्ट आहे, समजूत पाहिजे होती, गैरसमज व्हायला नाही पाहिजे होता. असं ठेवीन 4-8 दिवस ती त्याच्या बँकेत पोरांच्या नावावर लाजून तरी 1 दिवस टाकेल का नाही आपल्या पोरांच्या नावावर, पण असं म्हणायला पाहिजे होते, असं समजूत काढायला पाहिजे होते, पण काढले नाही. असं असणारे प्रभू रामचंद्र असणारा आता वाळीचं असणारा वध सुंदर प्रकारे असणारा कसं करतील. पुन्हा वाळी आणि सुग्रीव राजाचं भांडण समोरासमोर 6 महिन्यांनी येते. ती 6 महिन्यात गायब झाली होती. पुन्हा उद्याच्याला दोघं असणारं भांडण करण्यासाठी येतील, पण उद्याचे दिवस प्रभू रामचंद्र काय मानणार नाहीत. लय वाळीची असणाऱ्या सुग्रीवची फजिती का. टाकीचं घाव स्वासल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही, तसं टाकीचं घाव सुग्रीव राजाला स्वासायचे तर आता उद्या सुसर कसं स्वसतात ते ऐका. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्रोते मंडळीला विनंती करतात, ते त्यांच्या सद्गुरूला शरण जाऊन ह्या अध्यायाचं कथानक संपवितात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे एकाकारटिकाया वाली सुग्रीव विरोध नकदनामः चतुर्थमाध्याय गूढः श्रीकृष्ण शुभम भगवतो पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. राज प्रभु रामचंद्र भगवान